चलो. हेलो गुड आफ्टरनून. अमित जी नमस्ते. नमस्ते मगन सर. पाटील क्या म्हणताय सर? मजा में सर. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार अमित सर. जी, नमस्कार नमस्कार. थैंक यू सर. नमस्कार पाटील सर. सतीश जी नमस्कार. सतीशजी नमस्कार. हा, नमस्कार सर. खूप दिवसांनी का हो, प्रवीण शिंदे काय बरं नाही की काय? तुम्ही आतापर्यंत पाहिलं, तुम्ही बॅच सुद्धा पाहिलेला होता. कजवाडकर सरांनी म्हटलं काय जॉईन होतात कधी कजवाडकर साहेब. नाही नाही जॉईन होणारच. आलोकजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. भगत जी नमस्ते. पाटिल जी नमस्ते. नमस्ते सर. नमस्ते. नमस्ते सर. प्रवीण भाई नमस्कार. नमस्कार नमस्कार सर. नमस्कार. तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही LLB केली ना. हो हो हो. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. हा, आपली भेट होती म्हटलं. हो हो. साहेबराव जी नमस्ते. नमस्ते सर. नमस्ते. वेलकम. सर जी नमस्कार. पाटिल जी नमस्ते. सर नमस्कार. सर नमस्कार. व्हेरी व्हेरी नमस्कार. सर आपल्या याच्यावर पहिल्यांदा येत आहे व्हर्च्युअल मीटिंगला जळगावच्या. हाँ सर. आलोक जी हाँ जी बोलिए. फर्स्ट टाइम है ना जलगांव की इसमें वर्चुअल पे. हाँ वेलकम सर. वेलकम. थैंक यू पाटील साहेब नमस्कार. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार सर. अमित जी नमस्ते. नमस्ते सर. गुड आफ्टरनून ऑल. गुड आफ्टरनून. कैसा है? बस ठीक हो. किधर है लायन? किधर लायन? कहाँ पे है? साहेबराव साहेब पाऊस आहे का तिकडे? नाही नाही पाऊस पाहिजे. उलट तिकडून पाठवून द्या. बॉम्बेला पाऊस आहे का? बॉम्बेला नाहीये. थांबलाय. इकडे पावसाची गरज आहे आम्हाला. काय करता? पाऊस भरपूर पडला मुंबईत आणि कोकणात. आता मुंबईला थोडासा जरी पाऊस झाला तरी टीव्हीवर रोज 3 बातमी चालेल 24 तास. तर यावर्षी बॉम्बेला जास्त पाऊस आहे. आपल्याकडे कमी आहे थोडा. नाही बॉम्बेला पाऊसच नाही त्या मानाने. जो पाऊस पाहिजे तो पडलाच नाही मुंबईला. पाऊस एका वेळा इतका पडून गेला की आता नंतर पडायची इच्छा होती त्याच्या पहिल्याच पावसात करून. कारण आपल्याकडे टप्प्याटप्प्याने पाऊस लागतो प्रत्येक वेळा. आता शेवटच्या पावसाची गरज आहे. आजचे वक्ते कुठे आहेत? आहे थोडा अभ्यास चालू आहे. हो. ते म्हणलं की एक्सपर्ट लोकांसमोर बोलायचं म्हणलं थोडस तयारी करायला लागेल. त्याला अभ्यास करत काय बाबा? काय तेव्हा दुपारी पण नाही. आम्ही म्हटलं की थोडासा अभ्यास करावा लागेल म्हणून. हे इकडे सगळे ढळ. हुशार विद्यार्थी नाही आहेत. चिराग जी नमस्कार. नमस्ते नमस्ते. हेलो चिराग अंकल केम છો? हाय बेटा केम छे? ऑल वेल चिराग भाई. एवरीथिंग गुड गुड गुड. क्या है लुल्ला? क्या है अरे लुल्ला जी अरे इधर है? अरे लुल्ला को क्या जरूरत है? ड्रेसिंग रूम में. इधर है लुल्ला दिख नहीं रहा है. बैटिंग के लिए आएंगे. और ड्रेसिंग रूम में अमित दिख रहा है, लुल्ला नहीं दिख रहा है. थोड़ा पढ़ाई करे अंकल वो. क्या? अरे बाप रे. अरे क्या उसको पढ़ाई की जरूरत है? सब अपने हैं. मुंबई जैसे हम होशियार नहीं है इसलिए थोड़ा. अरे हम किधर होशियार है? ये बोलने की बोलो ना. गुड इवनिंग. आपको अरे गुड इवनिंग किशोर. गुड इवनिंग. क्या हाल है? बस किशोर एकदम फाइन. अरे एकदम फूल लालम लाल. या मगन पाटील साहेब नमस्कार. तुम्ही खूप त्रास घेतला आमच्यासाठी. थँक्यू सर. थँक्यू. तुम्ही एवढे सिनियर लोक आमच्यासाठी त्रास घेतायत. आम्हाला अभिमान आहे. सुरेश कुठे आहे? सुरेश कुठे? सुरेश केसवानी सेठ हरे राम केरवाला. लुल्ला साहब राम राम. हरे राम साईं. हरे राम बाबू. यस सर. लुल्ला को एक लैपटॉप दे दो अलग से यार. ये एक लैपटॉप पे 2 दिन चलेगा नहीं ऐसा.
लुल्ला को अलग से कैबिन दो, अलग से एक लैपटॉप दो उसको। महंगाई है ना, हम ऑफिस में भी एक स्कूटर पर जाते हैं तो पेट्रोल बचता है। अच्छा है। अरे रुको रुको किशोर, एक तो रूल अभी निकालने दे, बहुत टाइम से हाथ नहीं लगे हैं। 2 लैपटॉप किया तो लाइट बिल डबल जाता है ना। मारवाड़ी स्टाइल, सिंधी हो सिंधी। मारवाड़ी थिंकिंग। हाँ किशोर भाई, ड्राइविंग सीट पर आप हो मेरे भाई। हाँ हाँ, शुरू तो होने दो। आई डोंट नो टेक्निकलिटीज, दैट्स व्हाई आई डोंट टेक रिस्क। अच्छा मैं क्या बोलता केशवानी हूँ जी, किशोर नमस्ते। भाई, नमस्ते नमस्ते किशोर भाई। हाँ अभी वो जो सबकी इच्छा है, आप जलगांव में फिजिकल भी आओ। हाँ, आता हूँ ना, नो प्रॉब्लम। वो भी हाँ, स्कूटर वो पे नहीं जो है जाने ना- का, पर उधर जलगांव स्कूटर नहीं चलेगा। हाँ डबल सीट में भाई चले जाओगे नमस्ते। नहीं। नमस्ते नमस्ते आते आते। केशवानी साहब राम राम। किशोर भाई, प्रोग्राम बनाओ भला, वो आपका इंतजार करे, अपने दोस्त, बाकी के दोस्त भी। श्योर जय श्योर। गुरुदेव राजू भाई। और नानकानी साहब को भी बुलाना एक बार। हाँ ना, अरे वो सब को भी लेके आएंगे, जीएसटी का बड़ा सेमिनार करेंगे। नानकानी है और ये क्या बोलते हैं, विजय है, केवल रामानी है, बाकी के टीम जो है ना, याद करिए उनको। यस यस। और ही इज टीम लीडर। अश्विन बना प्रोग्राम आचार्य बना। जी जॉईन झाले वाटतं. नमस्कार नमस्ते। साहेबराव, आता खूप झालं, 4 वाजलेले आहे, कार्यक्रम सुरू करा. राग साहेब आले आमचे. नमस्कार. सुरू करा, नंतर गप्पा मारा. राग साहेब नमस्कार. हा नो टाइमपास, ओनली कार्यक्रम. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार सर, आचार्य सर नमस्कार. नमस्ते नमस्ते. नमस्कार. यस किशोर लुल्ला जी नमस्कार. आमचे चीफ गेस्ट आले राग साहेब. हा, आम्हाला परत मीटिंग आहे 4:30 वाजता. नमस्कार सर. नमस्कार 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 सर. नमस्कार. चला, जय गुरुदेव. अनिल शाह कार्यक्रम सुरू करा. प्रवीण सर नमस्कार. नमस्कार नमस्कार सर. नमस्कार. सर्वांना नमस्कार, सर्वांना नमस्कार. गुरुदेव. बाबरेदेव. नमस्कार साहेब, नमस्कार. जय गुरुदेव. नमस्कार सर, नमस्कार. मगन पाटील. नमस्ते सर. नमस्कार पाटील साहेब. केतरकर साहेब नमस्कार. नमस्कार सर. सब आप बहुत सीनियर है पाटिल जी, आप हम आपको नमस्कार करते हैं, आप हमको मत कीजिए. कुठे काय करायचंय? पांडव साहेब पकडे जा ना, माझं नाव सांगा. पांडव साहेब पकड, माझं नाव सांगा. तो माझा रिलेटिव्ह आहे, गावाला माझा. तर चालू करायची का मीटिंग? या वी कॅन स्टार्ट. 84 पीपल आर ऑलरेडी देअर. यस. 2 मिनिट. व्हेरी गुड. अरे अनिल भाई नमस्कार केम अनिल છો? भाई. फर्स्ट क्लास. यस अनिल भाई. अजून 2 मिनिटं थांबवा. हो हो, हेलो अनिल भाई केम છો? फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास. हॅलो भाई. प्लीज म्यूट ऑल नाउ. इसमें पार्टिसिपेंट का दिखते थे. सर नमस्कार. सगळ्यांना म्यूट करू का? यस प्लीज. ओके. तर एक 100चा आकडा होऊ द्या ना. मोरे साहेब. नाशिकहून चव्हाण साहेब पण जॉईन झाले वाटतं. संतोष भाई नमस्ते. चिखलीकर साहेब नमस्कार.
मंदार सर, मगन पाटील सरांना अनम्यूट करा, म्यूट झाले. सर अनम्यूट करा प्लीज. पाटील सर हा, मगन पाटील सर. त्यांना फक्त अनम्यूट वरती क्लिक करायला लागेल. हॅलो, आता 102 झाले. हॅलो. हा येतोय सर. ओके सर. तर चालू करूया का? 102 3 हो. झाले. नाही अजून अनिल भाई जमा नाही झाले. अनिल चव्हाण हा, आले सर, ते आले. आले. हो. हा, बोलले ते चव्हाण सर. नाही दिसत ना, कोणी नाशिकचं कोणी दिसत नाही. तुझ्याकडे यादीमध्ये दिसतं का नाव? मान यादीत नाव नाही, पण माझ्याशी फोनवर बोलले ते, मी जॉईंट आहे सर. नाही जॉईन तर होणार आहेत. मी कॉल करतो त्यांना. तुम्ही बोला ना सर, विचारता. भंडार साहेब, अनिल चव्हाण अनम्यूट करा ना. मेसेज करू का? ओके ते आहेत ते अनम्यूट आहे. नॉर्मली काय नाही, सॉरी. पहिल्या पानावरच फोटो जास्त दिसतात, पुढे पुढे दिसत नाही. केलं सर. मोबाईलचं काय असतं, सर नमस्कार. नमस्कार सगळे फोटो दिसतात पुढे. पाटील सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. आले का? हो, म्यूट असल्यामुळे सर येत होतं. झाले, आले, जॉईन आहे सर, जॉईन. सर सुरू करायचं का? हा करा. सरांना सांगा ना. अनिल भाई सुरू करायला का हरकत? येस. 4-5 झालं. आजच्या सेमिनारमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी अनिल शहा, चार्टर्ड अकाउंटंट, जळगाव डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचा मानद सचिव. आमच्या असोसिएशन सोबत आज ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन, नंतर टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ नाशिक, सांगली, नंदुरबार आणि मालेगाव आणि धुळे डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन अशा 8 संस्थांनी मिळून आजचा सेमिनार आयोजित केलेला आहे. आजचा विषय आहे श्री किशोर लुल्ला, सांगलीचे ॲडव्होकेट, जीएसटी कसा वाचावा या विषयावर बोलणार आहेत. आजच्या मीटिंगमध्ये या सर्व असोसिएशनचे पदाधिकारी जॉईन झालेले आहेत. सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही कदाचित, पण सुनील कृष्लानी, चिराग पारेख, अश्विन आचार्य, आलोक मेहता, अनिल चव्हाण आणि इतर ठिकाणचे पदाधिकारी या सेमिनारला उपस्थित आहेत. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि जळगाव डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष CA श्री मगन पाटील यांना त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त करावं अशी विनंती करतो. श्री मगन पाटील साहेब. आवाज ऐकू येत नाही तुमचा. माझा आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? हा, जरा जोरात बोला. येतोय सर. सर मगन पाटील सर सुरुवात करतील. त्याच्या आधी आपल्या सगळ्यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. व्हर्च्युअलवर फक्त तेच शक्य आहे आणि ते आपण स्वीकारावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि श्री मगन पाटील आपलं मनोगत व्यक्त करतो. थँक्यू अनिल भाई. मित्रांनो, आज सर्वप्रथम किशोर लुल्लाजींचं स्वागत करायला पाहिजे, कारण ते आपल्या ताब्यात आहेत, आपण त्यांच्यात आहेत. फॉर्च्युनेटली आपल्याला स्पीकर कुशर भाई मिळालेले आहेत, त्यामुळे त्यांचं प्रथम स्वागत करूया. कारण ते ताब्यात नसले आपण जमा होऊ नये काय उपयोग आपला. आपण जमा होतोय, पण
उपयोग होणार नाही. आपण 150 लोक 200 लोक जमा होऊन जाऊ. किशोरबाईंचं स्वागत. नंतर राग साहेबांना आम्ही चीफ गेस्ट म्हणून जॉईंट कमिशनर आहेत आमच्या जळगावला GSTचे, त्यांना आमंत्रित केलेलं आहे. ते सुद्धा हजर झालेले आहेत. त्यांचे अभिनंदन. आलोकजी मेहता सर, GSTPM चे अध्यक्ष. नंतर मनोजजी चितळकर, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनरचे अध्यक्ष. अश्विनजी आचार्य, राजकुमारजी, खुसलाजी सर, शरद सुरेशजी सर आलेले आहेत, अनिल चव्हाण सर मला जमात दिसलेले, आणि माझे सर्व सहकारी मित्र. आम्हाला सर्वांचं सहकार्य मिळालं. मी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन वेस्ट झोन यांचे प्रेसिडेंट प्रवीणभाई शहा यांच्या परवानगी घेऊन अमित लुल्ला सरांनी आम्हाला खास करून परवानगी मिळवून दिली की त्या असोसिएशन आपल्याला जॉईन झालेलं आहे. आपण GSTPMशी संपर्क केला नव्हता, परंतु मी सरांना फोन केला की सर तुम्ही मिटिंगला या. मेहता सर त्या मिटिंगला हजर झाले. त्याचप्रमाणे मनोज चितळकर सरांना मी मेसेज केला होता की सर तुम्ही आले तर आम्हाला आनंद होईल. मनोज चितळकर सर सुद्धा जॉईन झाले, मी त्यांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे खुसलानी सर आहेत, प्रवीण शिंदे सर आहेत. सर्व जितक्याला मी फोन केले होते ते सर्व आदरपूर्वक आणि आम्हाला सन्मान दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे टॅक्स कन्सल्टंट सांगलीचे अध्यक्ष नितीनजी बंग सर, त्यांचे सहकारी सुदर्शनजी कदम, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अनिलजी चव्हाण, रंजनजी चव्हाण, धुळे टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे शिवकुमारजी जोगरे, ते प्रवासात आहेत पण त्यांनी शब्द दिला की मी जॉईन होईल कसं तरी कोणत्याही प्रक्रियेत. महेशभाई जॉईन झालेले आहेत, महेशभाई बापरा त्यांचे. त्याचप्रमाणे नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे MB बोरे साहेब जॉईन होतील. अजून जॉईन झालेले नाही आहेत. नाशिकवाल्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण नाशिकचं कोणी जॉईन झालेलं दिसत नाही, ते जॉईन होतील. त्याचप्रमाणे टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन नंदुरबारचे लुनावत साहेब आणि हाशमी साहेब यांचं सहकार्य मिळालं. टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन मालेगाव मधून सतीशजी केजवाडकर, मालचंदजी छाजेड यांच्या सहकार्याने आज आपण सर्व जमा होतोय. 150च्या वरती आपली उपस्थिती झालेली आहे. तर यांचं स्वागत केल्याशिवाय मिटिंगला सुरुवात करणं आपल्याला योग्य होणार नाही. आजचा विषय आपण ठरवलेला आहे सर की बऱ्याच दिवसापासून 4.5 वर्ष GST कायदा लागू होऊन सुरुवात झाला. त्याच्यात आपल्याला वाटत सिंगल कर सिंगल टॅक्स, पण ऍक्च्युली पाहिलं तर 4-5 कायद्यांचा अभ्यास करावाच लागतो. SGST आहे, CGST आहे, नंतर सेस आहे, IGST आहे. कायदा आला म्हणजे त्याच्याबरोबर नियम आले. नियम आल्यानंतर नोटिफिकेशन, सर्क्युलर, आणखी रिमूव्हल ऑफ डिफिकल्टीज ऑर्डर. इतका कॉम्प्लिकेटेड आहे आणि सर्वसाधारण टॅक्स प्रॅक्टिशनर गरज पडतो त्यावेळेला कायदे शोधतो की काय या कायद्यात काय तरतूद असेल. पण मग त्यावेळेला तो इतका परेशान असतो की साध्या साध्या गोष्टी सुद्धा व्हॉट्सअपवर टाकतो. याचं उत्तर काय तुम्ही सांगा, त्याचं उत्तर काय, म्हणजे वाचायला फुरसत नाही आणि नेमकं वाचायचं कुठे हे माहित नाही, की कुठे मिळेल आपल्याला माहित. हा सर्वसाधारण लोकांचा प्रॉब्लेम आहे. मी लक्षात घेऊन विषयाची निवड केली की हा कायदा वाचायचा कसा, याचं मार्गदर्शन आपल्याला कोणीतरी चांगल्या अथॉरिटीकडून झालं पाहिजे. तर माझ्या डोक्यात एकदम किशोरजी लुल्ला सरांचं नाव आलं की आपण किशोरजी लुल्ला सरांना जर विनंती केली, कारण ते मराठीत खूप सुंदर बोलतात आणि त्यांचं भाषण मराठीतलं खूप छान होतं. त्यामुळे मी माझ्या डोक्यात विचार आल्यानंतर माझे मित्र सुरेशजी केशवानी यांना विनंती केली की लल्ला सरांचे तुमचे पर्सनल संबंध आहेत, तुम्ही त्यांना विनंती करा की आमच्या असोसिएशनसाठी त्यांनी एक लेक्चर घेतलं. आमच्याकडे तालुका लेवलवर नवीन प्रॅक्टिशनर्स खूप आहेत ज्यांना इंग्रजीचा प्रॉब्लेम येतो थोडा समजायला, पण मराठीत एकदम छान प्रकारे ते समजू शकतात आणि ते मोठ्या प्रमाणावर हजर होणार होते. म्हणून आम्ही किशोरजी लुल्ला सरांची निवड केली. विषयी आम्ही त्यांच्या सांगितला. त्याच्या अगोदर माझ्या डोक्यात विषय होता की सरांना आपण सांगू की 3 शेड्यूल GST कायद्याचे घ्या, त्याच्यात सर्व कायदा कव्हर होईल. पण तो विषय एवढा मोठा वाटला की हा कव्हर करणं सरांना 2 तासात शक्य होणार नाही. त्याच्यापेक्षा GST कसा वाचावा याच्या बाबतीत मार्गदर्शन केलं तर किशोरजी लुल्ला सरांनी आम्हाला होकार दिला. मला थोडं सर्वांना विनंती करतो की मला ऐकण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी किशोरजी लुल्ला सरांना फोन करताना सांगितले की सरजी माझी अडचण आहे, तुम्ही जरा समजून घेतलं तर बरं होईल. पण ही इज व्हेरी जेंटलमन पर्सन, त्यांनी काहीच नाही
मी सर्व व्हॉट्सअपवर त्यांच्याशी बोललो, सर्व माहिती मी व्हॉट्सअपवर देत गेलो, त्यांना 2 विनंत्या केल्या, त्यांनी ताबडतोब मला रिस्पॉन्स देऊन सर्व माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपण विनंती ज्यांना केली सर्व आवर्जून हजर आहेत. मी सर्वांचा आभार मानतो आणि अनिलबाईंना सांगतो की विषयाचं मी बॅकग्राऊंड सांगितलेलं आहे. पुढच्या कारवाईला आपण सुरुवात करा. अनिलबाई. धन्यवाद सर. आजचे आपले चीफ गेस्ट जॉईंट कमिशनर साहेब श्री अनंत राग साहेब आपल्या सेमिनारमध्ये जॉईन झालेले आहेत. मी थोडक्यात त्यांचा परिचय सांगतो की राग साहेबांनी MSc ऍग्रिकल्चर केलं. वॉटर मॅनेजमेंट हा त्यांचा विषय होता. त्याच्यात MPK राहुरी येथून या विद्यापीठातून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. नंतर MPSC 1990 मध्ये पास झाले आणि सेल्स टॅक्स डिपार्टमेंटला जॉईन झाले. डेप्युटी कमिशनर नोव्हेंबर 2000 मध्ये झाले. त्याच्यानंतर जॉईंट कमिशनर वून, जॉईंट कमिशनर अपील, जॉईंट कमिशनर बिझनेस ऑडिट आणि सध्या आता जॉईंट कमिशनर ऍडमिनिस्ट्रेशनचं चार्ज जळगाव विभागाचा त्यांच्याकडे आहे. राग साहेबांनी सेल्स टॅक्स, व्हॅट आणि आता GST अशा तिन्ही एरामध्ये काम केलेलं आहे. आणि अशा तिन्ही एरामध्ये काम केलेले लोक सध्या कमी आहेत डिपार्टमेंटला. व्हास्ट एक्सपिरियन्स त्यांचं झालेलं आहे आणि करदात्यांशी, कर सल्लागारांशी अतिशय फ्रेंडली, मित्रत्वाच्या नात्याने ते वागत आलेले आहेत. जितक्या वेळा करदाते किंवा आम्ही कर सल्लागार त्यांच्याकडे अडचणी घेऊन गेलो आहोत, वैयक्तिकरित्या किंवा सामूहिकरित्या संघटनेतर्फे, त्या प्रत्येक वेळी त्यांच्या केबिन मधून बाहेर पडताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि काम पूर्ण झाल्याचं समाधान असतं. तर असे राग साहेब आपल्याकडे आज उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करतो सर्व संघटनांतर्फे, सर्व उपस्थितांतर्फे. आणि राग साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करा. राग साहेब प्लीज. हा, नमस्कार. आवाज येतो सर्वांना? अनिल भाई येतोय सर, येतोय. ओके, नमस्कार. आज आपण जी मीटिंगद्वारे एकमेकाला भेटत आहोत, त्यामुळं माझी तर जास्त लोकांशी ओळख नाही, परंतु ज्या लोकांशी ओळख आहे आणि त्यांनी मला अध्यक्षस्थान दिलं त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. आज आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करताना आपण प्रार्थना म्हणूया सरस्वती मातेची. खरं तर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला आवश्यकता असते, पण आपण प्रार्थनेच सरस्वतीचं आव्हान करू आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. या कुंदेंतुषहार धवला, या वस्त्रांगता, या वीणा वर्धन मंडिकारा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रवृत्ती देवे सदा वंदिता, सामा पातु सरस्वते भगवते निस्तेज जायापहा, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा, शत्रुबुद्धि विनाशाय दीप ज्योती नमस्ते. नंदुरबार, धुळे, मालेगाव, अहमदनगर, सांगली, मुंबई आणि इतर सर्व जे कर सल्लागार आहेत, वकील आहेत, नंतर सनदी लेखापाल आहेत, 91 पासून मी या विभागामध्ये कार्यरत आहे. मला आता 31 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे मी बॉम्बे सेल टॅक्स ऍक्ट, व्हॅट कायदा आणि आता GST ची अंमलबजावणी करत आहे. विक्री कर वर्ग 1 ते जॉईंट कमिशनर लेवल पर्यंत सर्व पदावर कार्यरत कार्य केलेलं आहे. तर मी आपल्याला आपले जे किशोरजी लुल्ला आहेत, GST वाचावा कसा याबद्दल आपल्याला विवेचन करणार आहेत. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. आणि तिन्ही कायद्यामध्ये काय बदल झाला थोडक्यात माझे शब्द सांगतो. सर्व मित्रांनो, कारण आपण सर्व 30 वर्ष येणे प्रकारे एकमेकाशी
कनेक्शन झालं, योग आलेला आहे, कनेक्टिव्हिटी झाली आहे, नेक्सेस झालेला आहे, एकमेकावर आपलं छान प्रेम झालेलं आहे. आमचे मगन, आमचे वराडे, आमचे शिवकुमार, आमचे प्रदीप, आमचे लुल्ला, असे आपल्याला आमचे म्हणायची एक जवळीकता निर्माण झालेली आहे. त्या जवळीकतेचाच आज आपण अनुभव घेत आहोत. मित्रांनो, BST आला त्यावेळेस आपला 1959 सर्व जे व्यवहार होते ते ऑफलाईन होते. प्रत्येक येणाऱ्या लोकांना फिजिकल डॉक्युमेंट आपल्याला दाखवायला लागत होते. त्यानंतर काळाची बदल झाली, काळाची आवश्यकता झाली. आपण वॅट डिपार्टमेंट मध्ये प्रवेश केला 2005 साली. अप टू 2009 पर्यंत कायदा आला, पण सिस्टीम आपल्याकडं त्याला सपोर्टिव्ह नव्हती. सिस्टीम सपोर्टिव्ह नसल्या कारणामुळे त्याच्यामध्ये जे लूपहोल होते ते लूपहोलचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये हवाला रॅकेट निर्माण झालं आणि त्या हवाला रॅकेट मुळे आपल्या लोकांमध्ये आपल्याबद्दल एकमेकाबद्दलचा थोडा संदिग्धता निर्माण झाली. आणि पहा, BST मध्ये जर आपण असेसमेंट करणार, त्यामध्ये येणारा परतावा, तो परतावा 5 लाखाचा असेल तर प्रपोजल तो ऑफिसर त्यांच्या ADMDC कडे पाठवणार. ADMDC त्याचं इंटरनल ऑडिट करणार. ते ऑडिट केल्यानंतर त्याचा चेक इश्यू होणार, तो बँकेत टाकणार. इन वॅट रिजिम काय झालं की तुमचा परतावा आल्यानंतर त्याला पूर्वी आम्हाला ग्रँट मागावं लागायची, तर प्रत्येक अधिकाऱ्याला ती सामूहिक ग्रँट यायची. पण आता त्यामध्ये बदल झाला. स्पेसिफिक ऑफिसर, स्पेसिफिक केस, स्पेसिफिक ग्रँट यायला लागली आणि परताव्याची गती वाढली. गती वाढल्यामुळे काय झालं, लोकांना जो त्यांचा थांबलेला पैसा होता सरकारकडे तो त्वरित मिळाला आणि बिझनेस मध्ये थोडी प्रॉस्पेरिटी झाली. मग सरकारला वाटलं की आता ह्याच्यामध्ये बदल करावा, काळाची गरज आहे. म्हणून आपण GST मध्ये 1/7/2017 रोजी प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर पहिल्या महिन्यामध्येच आपण रिसीट 1 लाख कोटीच्या पुढे देश पातळीवर प्राप्त झाली. त्यामुळे ऑनलाईन सपोर्टिव्ह सिस्टीम आपल्याला GST मध्ये मिळाल्या. त्या वॅट मध्ये कमी होत्या. BST मध्ये तर एव्हरीथिंग इज ऑफलाईन. हा डिफरन्स आता 30 वर्षामध्ये बदल झालेला आहे. आणि आपण GST मध्ये काय अचीव केलं, आपण जर रजिस्ट्रेशन 4 R आहेत आपल्याकडं, रजिस्ट्रेशन, रिटर्न, रिफंड आणि रिकव्हरी. तर ह्या 4 R मध्ये आपण रजिस्ट्रेशनचं अप्लिकेशन पूर्वी आम्हाला वर्किंग 3 दिवसामध्येच देत होतो. त्यावेळेस आपल्याला कोणत्याही सनदी लेखापालाला कोणालाही ऑफिसमध्ये यावं लागत नव्हतं. एव्हरीथिंग इज ऑनलाईन. ऑनलाईन जर परफेक्शन असेल तर आपण 3 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन देत होतो. त्यानंतर आपण रिटर्नचंही पाहिलं, रिटर्न बी आपण वेळेत भरत आहोत. आजची जर पोझिशन पाहिली आपण एप्रिल 2021 ची इन स्टेट लेवल, तर 94% आर फायलर. पहा, आमचा जर ग्रामीण भाग आहे हा धुळे डिव्हिजन, त्या ठिकाणी जर 94% जर फायलर असतील तर कंप्लायन्स आपण लोक मोठ्या प्रमाणामध्ये करत असल्या कारणामुळे भारत सरकार, महाराष्ट्र सरकार यांना मोठ्या प्रमाणामध्ये महसूल प्राप्त होत आहे. हा आहे काळाचा बदल आणि त्याला सपोर्टिव्ह सिस्टीम GST दिल्यामुळं आपल्याला हे अवगत झालेलं आहे. एकच बाब, आपण रिफंडला गेलं तर रिफंड आपल्याकडं आम्हाला कायद्याने 60 दिवसाचं बंधन टाकलेलं आहे. आपण जर रिफंडचं अप्लिकेशन केलं विदिन 60 डेज, ऑफिसरला बाइंडिंग आहे 60 दिवसात तुम्हाला द्यायचं. काही प्रकरण राहिले असतील पण त्याला टेक्निकल इश्यू असल्या कारणामुळे राहतात. आता ह्या प्रत्येक प्रकरणावर जॉईंट कमिशनर, ऍडिशनल कमिशनरचा वॉच असतो. 50 दिवस ज्या प्रकरणामध्ये झालेला आहे
जॉईंट कमिशनर त्या अधिकाऱ्याला एक पत्र देऊन अवगत करतो की तुझ्याकडे हे प्रकरण आता 60 दिवसाच्या दरम्यान होत आहे, तू लगेच कारवाई कर आणि त्या माणसाला दे. हा झाला बदल. पूर्वी आपल्याला जीएसटी वॅट मध्ये एक जमत नव्हतं, आपल्याला ऑफलाईन 501 करा, प्रोसेस करा, त्याला मॅच आणि मॅच डाटा द्या, 80% 50% टी फॉर्म वगैरे, त्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी कळत होत्या. पण आता 60 दिवसानंतर लगेच जीएसटीआर आपल्याला ऑर्डर नंबर 6 मिळते आणि त्याचं प्रोसेस होऊन आपल्याला विदिन 90 डेज प्राप्त होत आहे. ही झाली काळाची बदल. आता सिस्टीमने ऑफिसरला काय दिलंय? प्रत्येक ऑफिसरच्या डेस्कला सिस्टीमनी आता 4 टाईल्स उपलब्ध करून दिले आहेत: रजिस्ट्रेशन, रिटर्न, ईवे बिल फाईल, एन्फोर्समेंट आणि असेसमेंट प्रोसिडिंग. आता प्रत्येक अधिकाऱ्याला त्याच्या रजिस्ट्रेशन पेंडिंग आहे का लेट आहे आणि त्याला जे डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केलेले आहेत किंवा नाही, त्या डॉक्युमेंटचं सिस्टीम व्हेरिफिकेशन होतं आणि सिस्टीम व्हेरिफिकेशन मध्ये जर प्रॉपर असेल तर त्याला लगेच आपल्याला रजिस्ट्रेशन देता येतं. रिटर्नचंही आम्हाला अप टू 3 महिने, 3 ते 6 महिने, अबाव 6 महिन्याचा डीलर वाईज डाटा प्राप्त होतो. आपल्याला डीलरचं प्रोफाईलही ऑफिसरकडे मेंटेन होतं. ऑफिसरला अजून एक अलर्ट सिस्टीम बी आता जीएसटीनी अवगत केलेली आहे की जर कॉम्पोजिशनचा डीलर आहे, थ्रेशोल्ड लिमिट जर त्याचं क्रॉस झालं तर त्या अधिकाऱ्याला एक मेल जातो की तुमच्याकडचा XYZ नावाचा डीलर आता थ्रेशोल्ड लिमिट आहे, तो रेग्युलर झालेला आहे. म्हणजे जीएसटीनी आता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये टेक्निकल सपोर्ट दिलेला आहे. ई वे बिल बाबतीत तर आम्हाला खूपच त्वरित माहिती मिळते आणि आता जर रिटर्न फाईल नाही केलं आपलं 1-2 महिन्याचं तर ई वे बिल जनरेट होणार नाही. ह्या मोहिमेमुळं राज्यामध्ये, देशामध्ये पर डे 20 ते 25 लाख ई वे बिल जनरेट होत आहेत. तर ही आपल्याला जीएसटी मध्ये अचिव्हमेंट आहे टेक्निकल सपोर्ट असल्या कारणामुळे. त्यामुळं आणि आपण ते जे पार्ट आहोत, कंप्लायन्स करणारे आहोत, तर त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आता रिटर्नच्या बाबतीमध्ये पाहिलं तर सीएसटी सर अबाउट 10 लाख रुपये जे रिटर्न भरत होते लास्ट इयरला टॅक्स पेमेंट, त्याचं स्वतः डेली वॉच करतात. धुळ्यामध्ये मी मीटिंग घेत असताना त्यांना डायरेक्ट कमिशनरच्या मीटिंगलाच मी सहभाग करून घेतला होता. त्यामुळे आता 10 लाखाच्या पुढचे तुम्हाला डिफॉल्ट राहता येणार नाही. आणि अजून बदलही झाला आहे एप्रिल पासून. तुमचे ड्यू डेट संपल्यानंतर सिस्टीम सेल्फ जनरेटेड 3 इश्यू करते आणि त्या अधिकाऱ्याला फक्त ड्यू डेट झाल्यानंतर ओनली ही हॅज टू इनिशिएट द प्रोसिडिंग. आणि इनिशिएट प्रोसिडिंगच्या अगोदर त्याला फायलर आणि नॉन फायलरचा टॅब दिसतो. ही फाईल प्रोसिडिंग इज इटसेल्फ ड्रॉप. असे खूप छान बदल झालेले आहे. एव्हरीथिंग इज ऑनलाईन, एव्हरीथिंग इज कंट्रोल बाय सिस्टीम आणि त्याच्यामध्ये हा माझा तो तुझा असा काही भेद नाही. अभेद ही सिस्टीम आहे. त्यामुळं मदत करायची इच्छा असूनही मदत करता येत नाही. परंतु थोडं सीएसटी सरांनी सांगितलंय की कुणाला एखाद्या व्यापाऱ्याला जर रिटर्न भरायला, पैसे भरायला थोडी मुभा पाहिजे असेल, मुदत पाहिजे असेल तर त्या नोडल अधिकाऱ्यामार्फत तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटावं, लिखित स्वरूपामध्ये त्यांची विनंती घ्यावी आणि 8-10 दिवसाचा अवधी देण्यात येईल. अशा ह्या गोष्टी आहेत. आणि आपण मला बोलवलं, थोडक्यात मी आमच्या विभागाची भूमिका मांडली, त्याबद्दल घ्या समजून आणि सर्वांना या लेक्चर बद्दल शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. धन्यवाद सर. अनंत राग साहेबांनी सध्या डिपार्टमेंट कुठल्या दिशेने विचार करते किंवा कुठल्या गोष्टीवर काम चालू आहे विभागामध्ये याविषयी आपल्याला अपडेट केलं.
आणि त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी सांगितल्या की या बदल जीएसटी जो झाला किंवा सेल्स टॅक्स मधून व्हॅट आणि व्हॅट मधून जीएसटी मध्ये आपण आलो, त्यात जो बदल झाला तो कशा प्रकारे आणि काय काम करतो आहे. मित्र, डाटाचं महत्व अनन्यसाधारण आहे आणि डाटा मायनिंग, डाटा अनालिसिस हे सगळे डिपार्टमेंट वेगवेगळ्या पद्धतीने वापरणार आहेत. राग साहेबांचे आभार मानण्यासाठी मी जळगाव डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री साहेबराव पाटील यांना विनंती करतो. नमस्कार. राग साहेबांनी जे आपल्याला डिपार्टमेंटच्या बाबतीत काही आकडेवारीचं जे मार्गदर्शन केलं ते खूप महत्वाचं. रिटर्न आकडेवारी 94%, रिफंडची प्रोसिजर, त्याच्यानंतर हाय टॅक्स पेअर कसे वाच ठेवले जातात त्याबद्दल त्यांचा आभार. राग साहेबांच्या बाबतीत एक गोष्ट बोलू इच्छितो मी. व्हॅट मध्ये सध्या 31 ऑगस्ट पर्यंत टाइम बारिंग चालू आहे. टाइम बारिंग नाही म्हणतात, त्यांना संपवायचे सर्व असेसमेंट. तर जर तुम्ही डिले कंटिन्युएशन करता गेले त्यांच्याकडे, जर तुम्ही 11 वाजता परफेक्ट फाईल दिली तर 12 वाजता आपल्याला त्यांच्याकडून ऑर्डर डिले कंटिन्युएशन भेटून जाते. त्यांच्याकडून खूप सहकार्य केलं जातं, त्याच्याबद्दलही त्यांचा आभार आहे मी. त्याप्रमाणे आज ते चीफ गेस्ट म्हणून त्यांनी आमचं स्वीकार केला, त्याबद्दल त्यांचा आभार. मी त्यांचं ऑल इंडिया फेडरेशन, जळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स, नॉन टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि इतर आमच्या ज्या नाशिक, सांगली, धुळे, नंदुरबार, मालेगाव या सर्व संघटनाकडून त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आणि अनिल भाईंना पुढचे कार्यक्रम. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद राग साहेब आणि साहेबराव पाटील. मित्र, आजचे आपले वक्ते उपस्थिती जेवढी आहे त्याच्यावरूनच कळतं की त्याच्या वेगळ्या इंट्रोडक्शनची कदाचित बऱ्याच लोकांना गरज नाही. अनिल, इंट्रोडक्शन ड्रॉप करा की. थांबा 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 थोडं बोलू. इंट्रोडक्शन किशोर भाऊंना बोलायची घाई आहे, मला माहित आहे. त्याला वेळ तेवढा दिला पाहिजे. त्याचं कंटेंट त्याच्याकडे आहे भरपूर, हेही मला माहित आहे. 2 तास देऊ किशोर. हा, पण आमच्या मेंबर्सला सर्वांना माहिती पडू द्या. मला एकट्याला माहिती असून उपयोग नाही. किशोरबाईचा संपर्क माझा STPM मुळे आला आणि अनेक RRC मध्ये किशोर भाऊची संगत खूप आनंद देऊन गेली. व्हर्च्युअल आणि RRC ला जाणं कमी झाल्यामुळे प्रत्यक्ष भेटी होत नाहीयेत. त्यांची ओळख करण्यासाठी मी आमच्या असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य श्री सुरेश केसवानी यांना सांगतोच, पण त्याआधी एक वाक्य किशोरबाई बद्दल बोलण्याचा मोह मला होतो. व्हॉट्सअपवर एक मेसेज वाचला होता आणि तो त्याला अगदी चपखल लागू आहे. बरेच लोक म्हणतात काफी अकेला हो, त्याच्यावर किशोरचं उत्तर असतं अकेला काफी हो. तर किशोर म्हणजे चौफेर व्यक्तिमत्वाचा धनी, याची ओळख करण्यासाठी श्री सुरेश केसवानी. अनिल भाई ने अगदी बरोबर बोललेत की किशोर भाऊ एवढे पॉप्युलर आहेत की त्यांचं वेगळं परिचय करून देण्याची गरज नाही आहे. इन स्पाइट ऑफ दॅट, अ पार्ट ऑफ दिस फंक्शन सेमिनार वी हॅव टू discharge our duties. Advocate Kishore Lulla was born and brought up at Sangli. He started his practice in taxation in the year 1980. His wife is Anita is a housewife. His son Shri Amit Lulla and Shri Ani Shah is accompanying him in his professional practice. He is also promoter and land developer. He has long and outstanding experience in taxation. आपल्या आता म्हणजे प्रॅक्टिकल माहिती पण पडेल. He is past president of GSTPM. He is managing committee member of All India Federation of Tax Practitioners. He is past president of Taxation Consultants Association Sangli. He is more interested in social and charitable work. He has his own trust named TB Lulla Charitable Foundation. He is member of Rotary Club of Sangli for more than 15 years. He has been awarded the great honor of becoming ARC
Clump Society Trustee Circle of Rotary Foundation in a virtual conversation from Kenya on 15th June 2021. This award is bestowed to a Rotarian who gives $250,000 to Rotary Foundation. It's a very huge amount. He has supported 13 global grants projects in Rotary District 3170 and is in neighboring district and also for healthcare center in United States. He is having 8 major donors of Rotary International in his family, including 2 grandchildren. He is counselor for literacy of Rotary District 3170 since last 10 years. He is contributing huge amounts every year for charitable purposes, particularly in health and education. His main aim is to increase the quality education in primary and secondary government schools. He has arranged so many functions, program, projects in this respect also. Apart from this, he is consumer activist and actively work for right to information. I know he has mastery in RTI. He is treasurer of Jan Kalyan Samiti, which runs a hostel in Sangli for 15 students from Northeast. He is addressing various seminars in All India Federation of Text, All India as well as Maharashtra, all over Maharashtra in Marathi, as Anil Bhai has also mentioned. His articles and write-ups are published by various leading professional bodies, including our JDTPA newsletter. Today, we are fortunate to have such eminent personality, great personality, खूप मोठा माणूस आपल्यात आहे, आपला मित्र आहे, आपल्याला संबोधित करत आहे, ह्याचा आपल्या सर्वांना गर्व आहे. आपण त्यांचं मनापासून स्वागत करूया. आणि मी जास्त न हा जितका कमी करता आला तेवढा मी कमी केला, तसं त्यांचा परिचय खूप मोठा आहे. वी वेलकम किशोर भाई अँड ओव्हर टू अनिल भाई शाह. धन्यवाद सुरेशजी. किशोरजी, आपलं स्वागत आहे पुनश्च एकदा. आणि आता आम्ही सगळे म्यूट करू आणि ऑल ऑडियन्स अँड माइक इज युअर्स. किशोरजी लुल्ला. येस, थँक्यू. एम आय ऑडिबल? यस सर. यस. एक सेकंद सुद्धा वेळ न घालवता माझ्या विषयाला सुरुवात करतो. सर्वप्रथम एकाच वाक्यात जेवढे म्हणून आता इथे ऍडव्होकेट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स आणि टॅक्स कन्सल्टंट्स आहेत त्या सगळ्यांना अभिवादन करून आजचा विषय सुरू करतो. मला अतिशय अभिमान आहे की माझ्या माहितीप्रमाणे तरी हा विषय संपूर्ण भारतामध्ये आज अखेर कोणी मांडलेला नाही. सुरेश केशवानी ज्यावेळी विनंती केली की आपल्याला एक आगळा वेगळा विषय पाहिजे, म्हणून मी खूप विचार करत होतो. जवळजवळ 1 महिना मी विचार करत होतो की कुठला विषय मांडायचा. आणि मग मला ते रेग्युलर आपले जे रोज वेबिनार होतात ते निरनिराळ्या विषयावर होतात आणि म्हटलं त्याच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही आणि माझी तेवढी मास्टरी पण त्याच्यावर नाहीये. मग मी म्हटलं की असा एक विषय मांडूया की जो पर्टिक्युलरली माझ्यासारख्या ज्युनियर्सना सुद्धा त्याचा खूप उपयोग होईल. आणि म्हणून मी हा विषय मांडला. तुम्हाला नावावरनं कदाचित लक्षात येणार नाही की नेमकं किशोर काय बोलणार आहे. एखाद्या कायद्याचा अभ्यास करायचा म्हणजे काय, पुस्तक घ्यायचं, वाचायचा, अभ्यास करायचा. व्हॉट इज डिफरंट इन दॅट? तर मला असं वाटतं आज मी तुम्हाला इतक्या छान 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 टिप्स देईन की तुम्हाला नक्की हे झाल्यानंतर लक्षात येईल, वाटेल की येस, टुडे वी हॅव हर्ड समथिंग न्यू. आता माझा विषय मांडण्यापूर्वी मी एक खुलासा करू इच्छितो आणि तो म्हणजे हा विषय माझ्यासारख्या सर्वसामान्य कर सल्लागारांना लागू आहे. जे माझे वकील मित्र मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा सारख्या शहरात प्रॅक्टिस करतात आणि ज्यांच्याकडे मोठमोठ्या कंपन्या पक्षकार म्हणून आहेत, त्यांना कदाचित आजच्या विषयाचा फार उपयोग होईल असा नाही. हे बघा, कोणताही कायदा ज्यावेळी नव्याने येतो त्यावेळी सर्वप्रथम कायदा आणि नियम, ऍक्ट आणि रूल याची पुस्तके उपलब्ध होतात. नंतर वेळोवेळी नोटिफिकेशन्स काढून त्यामध्ये बदल केले जातात, हे आपल्याला माहित आहे.
जीएसटी कायदा 1 जुलै 17 आला. त्यावेळी आता कदाचित एक एक गोष्टी तुम्हाला शॉकिंग होईल. खरं म्हणजे मी आज खूप इंटरॅक्टिव्ह घेणार होतो, परंतु 250च्या ऑडियन्स मध्ये मला इंटरॅक्टिव्ह घ्यायला जमणार नाही, वेळ जास्त आहे. त्यातूनही अधूनमधून मी एखादा दुसरा प्रश्न विचारेन, तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका. अदरवाईज मी जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं मनातल्या मनात उत्तर द्या, स्वतःचं उत्तर. आणि अर्ध्या मिनिटानंतर ज्यावेळी माझ्याकडनं खुलासा होईल त्यावेळी तुम्ही स्वतः परीक्षा घ्या की मला हे माहित होतं का. आपल्याला दुसऱ्या कोणाला रिझल्ट दाखवायचा नाहीये. पण या भाषणाच्या शेवटी जर तुम्हाला असं जाणवलं की आजच्या किशोरच्या भाषणामधल्या जवळजवळ 16 गोष्टी मला माहीतच नव्हत्या, तर मग माझ्या भाषणाचा काहीतरी फायदा झालाय असं मला वाटेल. आणि ज्याला याच्यापैकी जवळजवळ 90% गोष्टी माहीतच होत्या असं स्वतःच उत्तर येईल, ते मी गुरु म्हणूनच मानेन. हॅट्स ऑफ टू देम, काही अडचण नाहीये. तर हा कायदा पास झाल्यानंतर 4 प्रकारचे कायदे पास झाले. एक सीजीएसटी ऍक्ट, आयजीएसटी ऍक्ट, जीएसटी कॉम्पेन्सेशन टू स्टेट्स ऍक्ट आणि महाराष्ट्र स्टेट जीएसटी ऍक्ट. मी UTI ला वगैरे ते जात नाही, आपला जो संबंध आहे. हे 4 कायदे आणि या 4ही कायद्यांचे रूल्स म्हणजे 8 गोष्टी आपल्याला 1 जुलै 2017 ला हातात आल्या. आता आज जीएसटी कायदा पास होऊन जवळजवळ 1400 दिवस झाले. या 1400 दिवसात जवळजवळ 900 वेळा बदल करण्यात आले आहेत. आता पूर्वी आपल्याला काय माहित होतं, ज्यावेळी बदल व्हायचा त्यावेळी नॉर्मली नोटिफिकेशन निघायचं, अध्यादेश, आपल्याला तेवढंच माहित होतं. परंतु आता नाही. आता चॅटबॉक्स मध्ये कोणी पटापट टाकायला हरकत नाही. आता जीएसटी मध्ये बदल किती प्रकारानं होतात आकडा टाका. 1 2 3 4 5 6 7 8 9 किती प्रकारानं बदल होतात कुणी टाका चॅटबॉक्स मध्ये. जीएसटी मध्ये बदल किती प्रकारानं होतात. येस, कोणाचंही उत्तर येत नाही, एकाने शेअर केलं नाही. सुदर्शन कदम काय 4 216 239 काय चाललंय. हा, नितीन डोंगरे 4, मनचंद बायती 4, पुढं 4, पुढं 2. ओके, मी उत्तर सांगतो. आता आपले जे बदल होतात ते 10 प्रकाराने बदल होतात. किती जणांनी 10 प्रकारच्या फाईल आपल्या ऑफिसमध्ये घातली आहेत, मनातल्या मनात तुम्ही उत्तर तयार करा. याचं कारण जेवढे बदल झाले तेवढी त्याची फाईल वेगळी असली पाहिजे. मी कॉम्प्युटर आणि याच्यावरच बोलत नाहीये, ते तुम्ही कन्वर्ट करा कॉम्प्युटरमध्ये सॉफ्ट कॉपीमध्ये. परंतु माझ्यासारखा जो वयस्कर आहे, आम्ही त्याच्या 10 प्रकारच्या फाईल घालतो. 10 प्रकारांनी बदल होतात. सगळ्यात पहिला जीएसटी नोटिफिकेशन सेंट्रल टॅक्स, दुसरा जीएसटी नोटिफिकेशन सेंट्रल टॅक्स रेट, नंतर जीएसटी नोटिफिकेशन आयजीएसटी टॅक्स, नंतर जीएसटी नोटिफिकेशन आयजीएसटी रेट्स, नंतर महाराष्ट्र जीएसटी नोटिफिकेशन, नंतर कॉम्पेन्सेशन सेस रेट, नंतर जीएसटी ऑर्डर्स आणि त्याच्यामध्ये परत रिमूव्हल ऑफ डिफिकल्टीज, नंतर जीएसटी ऑर्डर सेंट्रल टॅक्स, नंतर जीएसटी सर्क्युलर्स आणि शेवटी जीएसटी सर्क्युलर्स आयजीएसटी. आता अमितच्या ऑफिसमध्ये त्याच्या टेबलावर या 10 प्रकारच्या फाईल्स आहेत. म्हणजे कुठलाही यातला एक प्रकार आला की त्याची कॉपी निघते आणि ती त्या फाईल मध्ये जाऊन पडते आणि तरच मला ज्यावेळी पाहिजे त्याचा रेफरन्स मिळू शकतो. आता पुढं याशिवाय आणखीन 5 प्रकार आहेत की ज्यामुळे आपल्याला आपले निर्णय वेळोवेळी बदलावे लागतात किंवा आपल्या डोक्यात गोंधळ निर्माण होतो. ते 5 प्रकार कुठले तेही सांगतो. जीएसटी परिषदेच्या प्रेस रिलीज, बरोबर, दुसरं ट्विटर, तिसरं FAQ, चौथं ऍडव्हान्स रुलिंग आणि 5वं हायकोर्ट अँड सुप्रीम कोर्ट. म्हणजे आतापर्यंत मी जे बोललो त्याचा अर्थ काय झाला, 4 ऍक्ट 4 रूल 8, 10 प्रकारे बदल 18 आणि 5 प्रकारचे डिसिजन्स वगैरे 23. म्हणजे एकंदरीत 23 प्रकार आपल्याला अभ्यासात डोळ्यापुढे येतात.
आता अशा 23 प्रकारांचा एकत्रितपणे जीएसटी कायदा कसा अभ्यासायचा म्हणून मी हा विषय निवडला. याचं कारण इट इज नॉट सो इझी की एक ऍक्ट आहे, एक रूल आहे, नोटिफिकेशन आहे. पहिला सोपं होतं. आता देअर आर 23 व्हरायटीज की ज्याचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे आणि सगळं डोक्यात ठेवायला पाहिजे म्हणून हा विषय निवडला. आता सर्वांनी एक मुद्दा मला असं वाटतंय की प्रामाणिकपणे मान्य केला पाहिजे की सल्ला देताना आपल्या क्लायंटला आपल्या डोक्यात जे गोंधळ होतात ते सरकार सारखं बदल करतं म्हणून नव्हे. प्लीज एक्सेप्ट इट. क्लायंटला सांगायला ठीक आहे, अहो गव्हर्नमेंटचे एवढे नोटिफिकेशन असतात तो बघायला लागतंय. माझं म्हणणं असं आहे की आपणच अस्तित्वात असलेल्या तरतुदींचा तपशीलवार अभ्यास करत नाही. तुम्हाला कोणाला वाईट वाटत असेल तर हे मी मला म्हटले असं सांगतो. आपणच या 23 गोष्टींचा एकत्रितपणे आपल्या ऑफिसमध्ये बसून अभ्यास करत नाही आणि म्हणून आपल्या विषयात डोक्यात गोंधळ होतो आणि सल्ला देताना चुकीचा देतो आपण. आता ही झाली बॅकग्राऊंड. आता मी जे तुम्हाला सांगितलं पहिल्या 5 मिनिटात ही बॅकग्राऊंड झाली, या फॅक्ट्स झाल्या ज्याचं तुम्हाला मी वॉर्मअप केलं. आता आपण एक एक मुद्दा चर्चेला सुरू करूया. हे बघा, ढोबळमानाने असं म्हणता येईल की सीजीएसटीच्या सेक्शन 2 मध्ये 121 डेफिनिशन्स आहेत. पण आता तुम्हाला सोपं करतो. जरी 121 व्याख्या असल्या तरी आपल्या सारख्याला अभ्यास कराव्या लागणाऱ्या व्याख्या फक्त 25 आहेत. आउट ऑफ 121 देर आर ओनली 25 डेफिनिशन्स की जे आपल्याला सारख्या ऍप्लिकेबल होतात. तुम्ही कोणी नोंदी घेऊ नका. मी याचा पेपर तुम्हाला उद्या सगळ्यांना पाठवतो. तुम्ही फक्त लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेशन करा. हा सगळा माझा पेपर आहे तो मी उद्या तुम्हाला सगळ्यांना पाठवतो. तसंच सीजीएसटीच्या कायद्यामध्ये 174 कलम आहेत. 174. परंतु त्यापैकी फक्त 35च कलम अशी आहेत की जे आपल्याला रोजच्या व्यवसायात लागू होतात. आता तुम्ही हे लेक्चर झाल्यानंतर उद्या सकाळी तुम्ही कुठल्या इम्पॉर्टंट डेफिनिशन्स आहेत 25 आणि कुठले सेक्शन्स 35 आहेत तुमचं तुम्ही टिक करू शकता. तुम्हाला कळेल हे आपल्याला लागतंय. आणि हे जर तुम्ही टिक्स केल्या तर तुम्हाला असं लक्षात येईल की टोटल जो सिलेबस आहे त्याच्या फक्त 20% आपल्याला अभ्यास करावा लागतो. बघा, तुम्हाला आनंद होईल एकदम. जस्ट 20% आपल्याला अभ्यास करावा लागतो. 80% फक्त जाता जाता वरनं टच ठेवला तरी चालतो. आता या निमित्तानं एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणू देतो. ते म्हणजे यू विल एग्री दॅट सहसा आपण सीजीएसटी ऍक्ट सोडून इतर ऍक्टला हात लावत नाही. अगदीच गरज पडली तर आपण आयजीएसटी ऍक्ट बघतो. परंतु महाराष्ट्र सीजीएसटी ऍक्ट त्याचे रूल, नोटिफिकेशन, जीएसटी सेस याकडे आपलं लक्ष खूप कमी पोहोचतंय. माझं मत असं आहे, हे जरी रोज लागत नसलं तरी त्याची एकदा बेसिक माहिती करून त्याची टिप्पणी काढून जर ठेवली तरी आपल्याला ते तेवढं सफिशियंट होतं. आता ही झाली बॅकग्राऊंड. आता मी तुम्हाला माझ्या काही टिप्स देऊ इच्छितो की ज्या टिप्समुळे तुम्हाला प्रॅक्टिस करणं सोपं जाणार आहे. जास्त नाही, मी 3च टिप्स देणार आहे. 3 टिप्स. पहिली टिप तुम्हाला अशी देतो की ऍक्ट, रूल आणि नोटिफिकेशन एकत्र असलेलं पुस्तक आपल्याकडे पाहिजे की ज्यामध्ये कुठलाही सेक्शन आपण काढला तर त्याच्या खालीच त्या सेक्शन बद्दलचा रूल आणि नोटिफिकेशन असले पाहिजे. अशी पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही तेच पुस्तक घ्या. याचं कारण ते जर पुस्तक घेतलं तर आपल्याला एकत्रितपणे अभ्यास करता येतो. म्हणजे एखादा सेक्शन काढला की त्याच्याच खाली त्याचा कनेक्टेड रूल, त्याच्याच खाली नोटिफिकेशन, त्याच्याच खाली कॉमेंट्री. सो इट बिकम्स लाईक ए पेपर. आणि जर तुम्ही असं पुस्तक घेतलं की ऍक्ट वेगळा, रूल वेगळं, नोटिफिकेशन वेगळे, हे वेगळे, then it is difficult for us to study. दुसरा त्याच्यातला मुद्दा असाच आहे
की एकदा एक बुक तुम्ही हातात घेतलं, सपोज इन 2019, 2020, तर ते पुस्तक कायमचं तेच पुस्तक तुम्ही हातात ठेवा. यू डोंट चेंज दॅट बुक. ते पुस्तक इतकं हँडी झालं पाहिजे की ते चाळून चाळून आपल्याला कुठलाही विषय उडकायला आपल्याला सोपं झालं पाहिजे. समजा नंतर अमेंडमेंट झाल्या तर वेळोवेळी तुम्ही नवीन पुस्तकं विकत घ्यायला हरकत नाही, तुमची लायब्ररी अपडेटेड पाहिजे, परंतु जुन्या मूळ पुस्तक हे हाताळायचं सोडायचं नाही. आपल्या टेबलावर कायम तेच पुस्तक पाहिजे. आणि त्या पुस्तकामध्ये ज्या ज्या वेळी अमेंडमेंट्स येतात तिथं फक्त त्या पानावर जाऊन तुम्ही त्या अमेंडमेंटचा नंबर आणि डेट याचं फक्त नोंदी आपण करून घेतल्या पाहिजे, परंतु तेच पुस्तक आपण कायम हाताळायचं. मी एक वाक्य सांगत असतो कायम अमितला, जेवढं तुझं पुस्तक जास्तीत जास्त घाणेरडं फाटलेलं तेवढं समजायचं की तुझा अभ्यास चांगला आहे, आणि जेवढं तुझं पुस्तक टकाटक आहे, जरा कुठं काय झालेलं नाही, तेवढं समजायचं की तुम्ही ते पुस्तक हाताळत नाही. आणि म्हणून मी परत एकदा सांगतो की एकच कायम स्वरूपी पुस्तक आपल्या टेबलावर असलं पाहिजे की ते पुस्तक हाताळायची आपल्याला सवय झाली पाहिजे. तुम्हाला लक्षात येईल, कोणी क्वेरी विचारली तर इफ यू चेंज द बुक आणि नवीन पुस्तक घेतलं तर तुम्हाला 15 मिनिटं लागतील, आणि जुनच पुस्तक जर घेतलं जे हाताळतोय तर तुम्ही 5 मिनिटात ते शोधू शकाल. दिस इज फर्स्ट टिप. दुसरी टिप तुम्हाला देतो. तुम्ही कॉम्प्युटरवर एक एक्सेल शीट करून जीएसटी पुस्तकामध्ये ज्या प्रकारचं इंडेक्स आणि विषय असतात त्याप्रमाणे तुम्ही विषय फीड करा त्या कॉम्प्युटर शीट मध्ये. म्हणजे कसं, रजिस्ट्रेशन आहे, मिक्स सप्लाय आहे, ITC आहे, इंटरेस्ट आहे, पेनल्टी आहे, अशा पद्धतीचा सब्जेक्ट वाईज तुम्ही कॉम्प्युटरवर एक एक्सेल शीट तयार करून घ्या. ज्या ज्या वेळी आपण एखादा सेल्स टॅक्स रिव्ह्यू वाचतो, AIFTPचं मॅगझिन वाचतो, निरनिराळे बुलेटिन वाचतो, आपण महाराष्ट्रात खालच्या लोकांना, आपण इकडचे लोक आपण व्यापारी मित्र वाचतो, अशा सारख्या पुस्तकांचं ज्यावेळी आपण वाचन करतो, किंवा रोज आपल्याला व्हॉट्सअपवर आपल्याला डिसिजन्स येतात, आर्टिकल्स येतात, किंवा निरनिराळ्या मेलवर आपल्याला येतात, त्याच्या नोंदी त्या त्या वेळी आपण त्या एक्सेल शीट मध्ये केल्या पाहिजेत. लक्षात घ्या, माझ्या आजच्या भाषणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा ही टिप नंबर 2 आहे. एक कॉम्प्युटरवर एक्सेल शीट तयार करा, त्यात सगळे सब्जेक्ट जीएसटी चे फीड करा, आणि व्हेनेवर यू कम अक्रॉस एनी डिसिजन ऑन व्हॉट्सअप, ईमेल, बुक, वेबिनार, सेमिनार, न्यूजपेपर, त्या सगळ्यातली टिप्पण्या तुम्ही त्या त्या एक्सेल शीट मध्ये रेफरन्स मध्ये घालून तुम्ही करा. मला एक सांगा, तुम्ही एखादा गायक, लता मंगेशकर घ्या, किशोर कुमार घ्या, मोहम्मद रफी घ्या, आपल्या घशाची काळजी रोज घेतो का नाही? घेतो का नाही? घेतो. एखादा सिनेनायक स्वतःच्या चेहऱ्याची आणि कपड्यांची रोज काळजी घेतो का नाही? घेतो. प्लेयर्स असतात ते रोजच्या रोज करतात का नाही? करतात. आपली मुलं नातवंड रोजच्या रोज शाळा आणि ट्युशन्सला जातात का नाही? जातात. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मनातल्या मनात उत्तर द्या. ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट, ऍडव्होकेट और टॅक्स कन्सल्टंट रोजच्या रोज अर्धा तास नियमित अभ्यास कोण करते? स्वतःच्या मनाला उत्तर द्या. मी करत नाही असं माझं मत आहे, जरी करत असलो तरी. तर तुम्हाला सक्सेसफुल जर प्रॅक्टिशनर व्हायचं असेल तर डेली एनी टाइम मिनिमम अर्धा तास ही जी एक्सेल शीट आहे ही अपडेट केली पाहिजे आणि त्याच्यावर सगळ्यावर नजर टाकली पाहिजे. तुम्हाला कोणाचंही कन्सल्टेशन घ्यायची गरज लागणार नाही असं माझं ठाम मत आहे. ही जी माझी दुसरी टीप आहे ही अतिशय महत्वाची आहे आणि लक्षात ठेवा. तिसरी टीप, प्रॅक्टिकल टीप. आपल्याकडे जेवढे पक्षकार आहेत, जेवढे क्लायंट्स आहेत, त्याचं टर्नओव्हर वाईज, अॅन्युअल टॅक्स पेमेंट वाईज आणि ते कुठल्या कमॉडिटी मध्ये डील करतात त्याप्रमाणे माहिती काढून ती एक्सेल शीट मध्ये भरून घ्या. ज्या केसेस आपलं रोजच्या रोज डोकं घालावं लागत नाही
किंवा ज्या केसेस आपले क्लार्क रिटर्न वगैरे भरतात अशा सोप्या केसेसची कॅटेगरी वेगळी करा आणि कॉम्प्लिकेटेड केसेसची कॅटेगरी वेगळी करा. मी रिपीट करतो, टर्नओव्हर वाईज, टॅक्स लायबिलिटी वाईज आणि कमॉडिटी वाईज आपल्या क्लायंटची एक्सेल शीट तयार करा. तुम्हाला माहित पाहिजे माझ्याकडे 10 लाख ते 40 लाख टर्नओव्हर वाले किती आहेत, 500 कोटीच्या वर टर्नओव्हर वाले किती आहेत, त्याचा आपल्याला सगळ्या कामात खूप उपयोग होतो. ते रोज डोळ्यासमोर पाहिजे. आणि दुसरं, या ज्या काही तुमचे 100, 200, 300, 400 क्लायंट्स आहेत त्याचं तुम्ही ज्या केसेस सोप्या आहेत, ज्या केसेसचं GSTR 1 आणि GSTR 3B जाता जाता तुमचे क्लार्क भरतात अशा केसेस सेपरेट कॅटेगरी करा. आणि ज्या केसेस तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटतात अशा केसेस तुम्ही सेपरेट करा. माझं मत तुम्हाला सांगतो, तुम्ही नंतर कधी शेअर करायला हरकत नाही. सोप्या आणि बिन डोकेदुखीच्या केसेस तुमचा रेशो 80 to 90% निघेल. सोप्या आणि बिन डोकेदुखीच्या केसेस की जे आपले क्लार्क हँडल करतात तो रेशो 80 to 90% निघेल. आणि कॉम्प्लिकेटेड केसेस, आता कॉम्प्लिकेटेड म्हणजे काय ते मी सांगतो. आता कॉम्प्लिकेटेड केसेसचा रेशो आपला 10 ते 20% फक्त निघेल. या 3 टिप्स दिला, या तुम्ही लक्षात ठेवा. आता कॉम्प्लिकेटेड केसेस म्हणजे काय, तर माझ्याकडे साधारणतः 4 कॅटेगरीज मी काढल्या आहेत की ह्या कॅटेगरी म्हणजे कॉम्प्लिकेटेड केस. मला 5वी कॅटेगरी आठवली नाही, असेल तर तुम्ही ऍड करू शकता. 1, ज्या केसेस मध्ये करमाफ आणि करपात्र हे दोन्ही प्रकारचे व्यापार आहेत. 2, धंद्यासाठी लागणारे आणि धंद्यासाठी न लागणाऱ्या वस्तू किंवा सेवा आहेत की जिथं तुम्हाला रूल 42 आणि 43 चा संबंध येतो अशा केसेस. ही झाली पहिली कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी, ज्या व्यापारी उद्योजकांच्या अनेक राज्यामध्ये शाखा आहेत, उलट सुलट ब्रँच ट्रान्सफर आहेत अशा केसेस. कॅटेगरी नंबर 2, की खूप सेल टॅक्स नंबर आहेत किंवा खूप युनिट्स आहेत, ब्रँच ट्रान्सफर्स आहेत, आडवे तिडवे आहेत, या दुसरी कॅटेगरी. तिसरी कॅटेगरी म्हणजे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, बिकॉज आय ट्रीट इट ॲज अ कॉम्प्लिकेटेड इश्यू. आणि चौथी कॅटेगरी म्हणजे एक्सपोर्ट, इम्पोर्ट आणि रिफंड याच्या रिलेटेड केसेस. मी जो काही अभ्यास केला त्या दृष्टीनं या 4 कॅटेगरीज सोडल्या तर नॉर्मली इतर कुठल्याही कॅटेगरीज मला कॉम्प्लिकेटेड मध्ये घालावं असं वाटलं नाही. तुम्हाला वाटलं तर त्या 5 होतील, एवढंच तिथं. तर अशा प्रकारच्या ज्या कॉम्प्लिकेटेड केसेस आहेत ते मी रिपीट करतो. माझा अंदाज जो असा आहे त्या 10-20% वर नसतात आणि इतर केसेस सोप्या 80% असतात. याच्यामध्ये मी जे बिग शॉट्स आहेत, मोठे वकील आहेत की जे फक्त मोठ्याच केसेस हँडल करतात, त्यांना मी या कॅटेगरीमध्ये धरत नाही, कारण त्यांची कॅटेगरी ही वेगळीच आहे. मी सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने मी हे बोलतोय. तर तुम्ही लक्षात ठेवा, आतापर्यंत मी जे आता भाषण केलं 10-15 मिनिटं, त्यात मी काय केलं, ऍक्ट, रूल, नोटिफिकेशन, सर्क्युलर्स किती असतात, काय असतात ते सांगितलं. आणि तुम्ही 3 पद्धतीनं कशा प्रकारे टिप्स तुम्हाला दिल्या की पुस्तक कसं वाचायचं, क्लायंटचं आयडेंटिफिकेशन कसं करायचं, क्लायंटवर टर्नओव्हर वाईज, टॅक्स वाईज लक्ष कसं ठेवायचं हे सांगितलं. आणि तिसरं, आपल्या सगळ्या क्लायंट्स मध्ये सोप्या केसेस आणि कॉम्प्लिकेटेड केसेस सांगितल्या. त्या कॉम्प्लिकेटेड केसेस याच्यावर आपण स्वतः लक्ष घालायचं. म्हणजे वेगळ्या भाषेत सांगतो, माझ्या टोटल ऑफिसच्या क्लायंट मध्ये मी लक्ष किती घालायचं, तर जर माझ्याकडे 500 क्लायंट असतील तर जास्तीत जास्त 50 ते 70 ते 100 केसेस मध्येच माझं वकील म्हणून लक्ष पाहिजे. बाकीचं जाता जाता आपले क्लार्क लोक कर रहे असं पाहिजे. ती खरी मॅनेजमेंट. मी सर उद्या गोळाचं रिटर्न जर भरत असेल एक 15-20 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर, तर ते मी वकील नाहीये. तर अशा पद्धतीच्या मी तुम्हाला टिप्स म्हणून दिल्या. आता पुढच्या टप्प्यात जाऊया. माझं 50% भाषण आता संपलंय. आता पुढच्या टप्प्यात जाऊया की वकील म्हणून प्रॅक्टिस करताना आपल्याला कोणकोणत्या मुद्द्यांवर जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं ना की हार्डली 20% ऑफ दी बुक आपल्याला लक्ष द्यावं लागतं, 80% ला लक्ष द्यावं लागत नाही. तर ते 20% कुठलं आहे की जे मला रोज लागतं,
रोज अभ्यास केला पाहिजे, क्लायंटची रोज क्वेरी येते, वगैरे वगैरे वगैरे. सगळ्यात पहिला आहे, लक्षात घ्या, मी सोपं करतोय तुम्हाला, हे सांगत सांगत गेल्यामुळे तुम्हाला इतकं सोपं वाटणार आहे की तुम्हाला जीएसटीचं मोठं बुक बघितल्यावर भीतीच वाटणार नाही. अरे बाबा आपल्याला तेवढंच लागू आहे त्यात. सगळ्यात पहिला लक्षात ठेवा, सेक्शन 7 दॅट इज स्कोप ऑफ सप्लाय. आपल्याला स्कोप ऑफ सप्लाय मध्ये दिलेलं सेक्शन 7, त्यात दिलेले 3ही शेड्यूल आणि सप्लायच्या अनुषंगानं असलेल्या फक्त 7 ते 8 व्याख्या, याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. मेनली स्कोप ऑफ सप्लाय सेक्शन 7, त्याच्यातले 3 शेड्यूल आणि त्याच्या दृष्टीनं सप्लायच्या दृष्टीनं असलेल्या 7 to 8 डेफिनिशन्स. त्याच्यासोबतच तुम्हाला माहित आहे सेक्शन 8 आणि 12 to 15, सेक्शन 8 आणि 12 to 15 आणि एकच रूल 27. 7 झाला, 8 झाला, 12 to 15 सेक्शन आणि रूल 27. याचं आपण तपशीलवार वाचन केलंच पाहिजे. याचं कारण सांगतो. एक मुद्दा लक्षात ठेवा की सप्लायची व्याख्या त्यांनी खूप व्यापक केली आहे. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक व्यवहार हा सप्लाय मध्ये येतोच असं गृहीत धरा. एखाद्याला ज्यावेळी तुम्ही सांगता दॅट यू आर नॉट लायबल अंडर द डेफिनेशन ऑफ सप्लाय, त्यावेळी 10 वेळा विचार करा. 10 वेळा लायबल आहे म्हणून सांगायला काही येत नाही, कारण त्यांनी एवढा स्कोप मोठा केलाय की एक तुम्ही गृहीतच धरायचं की जवळजवळ सर्व गोष्टी या सप्लाय मध्ये कव्हर होतात. फारच थोड्या गोष्टी त्यांनी अशा ठेवल्या आहेत की जे सप्लाय मध्ये येत नाही. आता याचं उत्तर काय तुम्हाला माहित आहे, तुम्ही वेबिनार ऐकता की त्यांनी सप्लाय मध्ये सेल, ट्रान्सफर, बार्टर, एक्सचेंज, लायसेन्स, रिटेल, लीज, डिस्पोजल यासारखं सगळं त्यांनी कव्हर केलेलं आहे. लक्षात आलं का? आता यातला सप्लाय मधला एक मुद्दा जो तुम्हाला आता लक्षात येईल, 2017च्या सुरुवातीला सीजीएसटी रेटचे नोटिफिकेशन्स मध्ये, नोटिफिकेशन नंबर 8, 9, 12, 13, 15 जे सुरुवातीचे आहेत, याच्यामध्ये सप्लाय ऑफ गुड्स अँड सप्लाय ऑफ सर्व्हिसेस करपात्र आहेत का कर्माफ आहेत, गिफ्ट आणि डिस्काउंट बाबत नियम काय, याचे तपशील दिलेले होते. त्याचा अभ्यास आज सुद्धा केला पाहिजे. आपलं झालंय काय, हे सुरुवातीच्या काळातले नोटिफिकेशन जे जून एंडला आले होते, त्याला 4 वर्ष झाल्यामुळं आपण तिकडं दुर्लक्ष केलंय. आपलं दुर्लक्ष केलंय. पण एक लक्षात ठेवा, आपल्याकडे जेवढ्या क्वेरीज येतात ड्युरिंग द 365 डेज ऑफ प्रॅक्टिस, आपल्याकडे जेवढ्या क्वेरीज येतात त्यातील जवळजवळ 60 to 70% क्वेश्चन्स हे सप्लायच्या संदर्भात असतात. 60 to 70 तुम्ही कुठलेही लावा नंतर, हे सप्लायच्या संदर्भातले असतात. आणि त्यामुळं हे सगळ्या ज्या गोष्टी आता मी सांगितल्या सप्लायच्या, त्याचा मात्र अतिशय डीपली आपला एकदा दोनदाच बसून आपला अभ्यास झाला पाहिजे. आता मी एक परत प्रश्न विचारतो, चॅटबॉक्स मध्ये तुम्ही पटापट प्रामाणिकपणे उत्तर द्या. जे 3 शेड्यूल्स आहेत सप्लायच्या व्याख्येमध्ये, त्याचा अपडेट अभ्यास किती जणांचा आहे? ज्यांचा आहे त्यांनी यस म्हणा, ज्यांचा नो आहे त्यांनी प्रामाणिकपणे नो म्हणा. जे 3 शेड्यूल्स आहेत त्याचा अपडेट अभ्यास, या शेड्यूल 1, शेड्यूल 2, शेड्यूल 3, आय नो एव्हरीथिंग, असं किती जण आहेत? यस नो प्रामाणिकपणे उत्तर द्या. काय काय रे बघा, नो 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 नो. आणि माझंही तसंच होतं साहेब. एक मी तुम्हाला अतिशय महत्वाचं सांगतो, जे तुम्ही उद्यापासून आणा. कंप्लीट जीएसटी कायद्याचा, सीजीएसटी कायद्याचा हे 3 शेड्यूल म्हणजे गाभा आहे, आत्मा आहे. याचं कारण कुणीही तुम्हाला क्वेरी सप्लायची जर विचारली तर तुम्हाला हे 3 शेड्यूल मधल्या त्यातल्या सुद्धा ज्या महत्वाच्या आहेत, सगळ्या महत्वाच्या नाही, हे पूर्ण माहित असल्याशिवाय आपलं कन्सल्टेशन चुकतं. आणि म्हणून मगाशी मगन साहेब जसं म्हणाले की शेड्यूलवरच आपल्याला भाषण ठेवायचं होतं, परंतु तो विषय मोठा आहे. आता मी तुम्हाला फक्त 2-3 मिनिटातच फक्त तुम्हाला हायलाइट म्हणून सांगतो, कारण माझ्या दृष्टीनं
याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. बघा, शेड्यूल मध्ये कन्सिडरेशन नसेल तर त्याला सप्लाय म्हणायचं, एवढं सांगितलंय. ज्याला कन्सिडरेशन नाही पण सप्लाय आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की आयटीसी न घेतलेला एखादा बिझनेस ऍसेट तुम्ही ट्रान्सफर केलं, रिलेटेड पर्सन मध्ये जर तुम्ही व्यवहार केले, प्रिन्सिपल आणि एजंट मध्ये व्यवहार केले, याला त्यांनी डीम्ड सप्लाय म्हटलंय. हे दिसताना एवढंच दिसतंय, परंतु याचा डीप अभ्यास प्रत्येकानं बेसिकली केल्याशिवाय स्वतःला तुम्ही जीएसटी प्रॅक्टिशनर म्हणणं चुकीचं आहे, लक्षात घ्या. आता शेड्यूल 2 मध्ये सप्लाय कशाला म्हणायचं ते सांगितलंय. म्हणजे वस्तूचे टायटल ट्रान्सफर करणे, जमीन अगर बिल्डिंग भाडेपट्ट्याने देणे, दुसऱ्याच्या वस्तूवर प्रोसेस करणे, बांधकामाच्या सेवा, वर्क्स कॉन्ट्रॅक्ट, एवढंच की याला सप्लाय म्हणायचं. याचा पण डिटेल आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि शेड्यूल 3 जे आहे की त्यामध्ये झालेल्या घडामोडींना सप्लायर ऑफ गुड्स किंवा सप्लायर ऑफ गुड्स म्हणायचं नाही. शेड्यूल 3 म्हणजे मालक आणि नोकर यातले संबंध, जमीन आणि बंगल्याची विक्री, ऍक्शनेबल क्लेम, भारताबाहेर होणारा व्यवहार. आणि म्हणून माझं परत एकदा रिपीट करतो सर्वांना, या इथं जेवढे लोक 286 लोक उपस्थित आहेत, हे तीनही शेड्यूल साहेब आपल्याला तोंड पाठ पाहिजेत. बे के बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, जसं आपल्या मुलाला पाठ पाहिजे तसे हे तिन्ही शेड्यूल. आणि या तिन्ही शेड्यूल मधल्या शब्दांचा अर्थ जोपर्यंत आपल्या मेंदूमध्ये पूर्ण पाठ होत नाही तोपर्यंत आपण एक आदर्श टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणून आपण खुर्चीवर बसणं हे समोरच्या क्लायंटच्या दृष्टीने खूप धोकादायक आहे. आणि म्हणून पुढच्या मुद्द्यावर यायच्या आधी मी आता जे सांगितलं ते रिपीट करतो की जीएसटी कायद्यामधल्या टोटल अभ्यासापैकी 60% अभ्यास हा स्कोप ऑफ सप्लाय या शब्दाभोवती फिरतो. आणि म्हणून सेक्शन 7, 8 थोड्याफार डेफिनिशन्स, सेक्शन 12 ते 15, रूल 27 आणि हे 3 शेड्यूल याचा तुम्ही ग्रुपमध्ये बसून, स्टडी सर्कल मध्ये मित्रांबरोबर बसून 2-2, 3-3 दिवस बसून हा विषय इतका पक्का करून घ्यायचा की मग बाकीचे विषय तुम्हाला ऑटोमॅटिक सोपे होतील. प्लीज, मला वाटतं एवढं पर्सेंट तुम्हाला आवडलंही असेल आणि तुम्हाला कळलंही असेल. आणि म्हणून मी आता पुढच्या विषयाला वळतो. आता एकदा सप्लाय झाल्यानंतर आपल्याला रोज भेडसावणारा आणि डोकेदुखी असलेला विषय म्हणजे कुठला आहे? एक म्हणजे जीटीए, फ्रेट, आरसीएम आणि आयटीसी. आपले जे मेजॉरिटी वेबिनार होतात ना त्यातले 70% वेबिनार हे आयटीसी वर होतात. का तर आपल्याला डोकेदुखी असलेला आणि भेडसावणारा विषय आहे. त्या आयटीसी मध्ये मी फक्त ऍड काय केले, रिव्हर्स चार्ज ऍड केले आणि जीटी आणि फ्रेट ऍड केले कारण ते इंटरलिंकिंग आहे. आता याच्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेफिनेशन ऑफ सेक्शन 2 सब सेक्शन 98 ही महत्वाची आहे, ती आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. आणि त्यानंतर सेक्शन 9, 16, 17, 31(3)F आणि 31(3)G हे आपल्याला माहित पाहिजे. 9 तुम्हाला माहित आहे रिव्हर्स चार्जचा आहे, 16 आयटीसीचा आहे, 17 आयटीसीचा आहे, 31 हा टॅक्स इनव्हॉइसचा आहे. परंतु टॅक्स इनव्हॉइस मध्ये महत्वाचं काय आहे तर 31(3)F आणि 31(3)G की जिथं आपलं लक्ष पोचत नाही आणि आपल्या बऱ्याचशा चुका तिथं घडतात. आणि त्यासोबतच रूल आहे तो 36 तेवढा एक रूल आहे तो आपल्याला माहित पाहिजे. नोटिफिकेशन मात्र त्याच्यावर जवळजवळ बरेच निघालेले आहेत, ते सगळे तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. या गोष्टीचा एकदा सेट ऑफ आरसीएम याचा जर तुम्ही अभ्यास केला आणि रिव्हर्स चार्ज वगैरे आयटीसी तर आपल्याला साधारणपणे कुठली अडचण येईल असे मला वाटत नाही. आणि म्हणून सप्लाय मगाशी सांगितलेला आणि आता सांगितलेला आयटीसी, आरसीएम वगैरे आणि याच्याशी संदर्भात मिळून आता सांगितले तर किती झाले? खचून एक 15 ते 16 सेक्शन झाले, 5 ते 6 रूल झाले आणि साधारण एक 15-16 नोटिफिकेशन होईल. एवढ्याचाच एकदा आपण परफेक्ट जर अभ्यास केला तर आपल्या प्रॅक्टिस मध्ये 80% कन्सल्टेशनला
आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम याचं कारण नाही. आता याच्या पुढचे मुद्दे की जे थोडे 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 कमी कमी महत्वाचे येत गेलेत ते तुम्हाला सांगेन. एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, म्हणजे सेक्शन 31 प्रमाणे टॅक्स इनव्हॉइस आणि सेक्शन 34 प्रमाणे क्रेडिट डेबिट नोट. याच्यामध्ये तुम्ही याला अभ्यास करताना सेक्शन 2 सबसेक्शन 37 आणि सबसेक्शन 38 आणि रूल 46 to 55 हे नोट्स तुम्हाला देतो नंतर. हे याच्याशी संदर्भातले येतात. आपण याचं वाचन फार कमी करतो. याचं कारण सायकोलॉजी असते, क्या टॅक्स इनवॉइस क्या हमको मालूम है ना, क्रेडिट डेबिट नोट हमको मालूम है ना. आणि म्हणून मी जे आता सेक्शन सांगितले ते आपण सहसा कायदा आल्याला एकदा वाचले असतील, परंतु अगदीच अडचण आल्याशिवाय आपण वाचायला जात नाही आणि तिथंच आपण कन्सल्टेशन द्यायला चुकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या आमच्या डोक्यात क्रेडिट नोट आणि डेबिट नोटच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आणि जीएसटी मध्ये ज्या 4 गोष्टी क्रेडिट डेबिट नोट काढता येतात त्या सांगितल्यात त्यात खूप फरक आहे. प्लीज डोंट बी ओव्हर कॉन्फिडन्स दॅट यू नो एव्हरीथिंग अबाउट क्रेडिट नोट अँड डेबिट नोट. याचं कारण सांगतो. नॉर्मली तुम्हाला आम्हाला कशाही गोष्टीचं क्रेडिट नोट आणि कशाही गोष्टीचं डेबिट नोट देता येते असं डोक्यात पक्क बसलेलं. थोड़ा भी कुछ गलती हुआ तो टैक्स इनवॉइस नहीं निकाल सकते ना, निकाल दो क्रेडिट नोट, निकाल दो डेबिट नोट. पण तसं नाही. तुम्ही याच्याशी संदर्भातले सेक्शन 34 वगैरे जर बघितले तर तुम्हाला असं लक्षात येईल, प्लीज देयर आर ओनली 4 सिच्युएशन्स इन विच यू कॅन इश्यू क्रेडिट डेबिट नोट, अदरवाइज नॉट. त्यामुळे तुम्ही कोणालाही हे जर पुस्तक न वाचता कार्ड की क्रेडिट नोट आणि कार्ड की डेबिट नोट असं सांगितलं तर तुमचं ते नक्की चुकणार आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा की जे आपले जे छोटे छोटे डिस्ट्रिक्ट लेवलच्या एरियातल्या लोकांकडे जास्त प्रॅक्टिस आहे ते म्हणजे सेक्शन 10 कॉम्पोजिशन स्कीम. जेवढं तुम्ही पुण्याच्या खालती आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा तुम्ही विदर्भातल्या टोकातला गेला, मराठवाड्याच्या टोकाला गेला तर तुम्हाला कॉम्पोजिशन केसेस या जास्त दिसतील. कारण सरकारची जशी आकडेवारी आहे की 1.5 कोटीच्या जवळजवळ 70% तिथं डीलर्स आहेत त्यांचे. तर त्यामुळं त्याच्याविषयी थोडस लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कॉम्पोजिशन स्कीम या किती प्रकारचे आहेत कोण सांगते का? 1 2 3 4 कॉम्पोजिशन स्कीम किती प्रकारचे आहेत? नुसता आकडा टाका. 1 2 3 4. येस, किती प्रकारच्या कॉम्पोजिशन स्कीम जीएसटी कायद्यात आहेत? 2 2 4 4 4 3 2 वगैरे वगैरे. आता 4 आणि 3 ज्यांनी आणले त्यांनी कुठून आणले माहित नाही. बघा किती सोपा विषय, परंतु आपण चुकतो. कॉम्पोजिशन स्कीम या फक्त 2 प्रकारचे आहेत. पहिला प्रकार आहे तो मॅन्युफॅक्चर आणि रिटेलर साठी आहे किंवा रिसेलर साठी, आणि दुसरा प्रकार जो परवा त्यांनी 19 साली आणला तो लेबर कॉन्ट्रॅक्ट साठी. एकाला 1.5 कोटी, एकाला 50 लाख आहे वगैरे वगैरे. त्याच्या तपशिलात मी जात नाही. मी फक्त त्यात एवढंच सांगतो की नवीन नोंदणी दाखला घेताना, नोंदणी दाखला रद्द करताना, कॉम्पोजिशन स्कीम मधून बाहेर पडताना, कॉम्पोजिशन स्कीम मध्ये प्रवेश करताना स्टॉकचा मुद्दा ध्यानात घेणं अतिशय आवश्यक आहे. बरेच जण हा मुद्दा विसरतात. कॉम्पोजिशनचा जो जितकी कॉम्पोजिशन स्कीम सोपी वाटते तितकी कॉम्पोजिशन स्कीम मध्ये कंडिशन्स प्रचंड आहेत. आणि एकदा कॉम्पोजिशन स्कीम घेतली असं आपण व्यापाऱ्याला सांगितलं की आपली आणि त्याची लिंक तुटते. मधल्या काळात तो त्याच्या डोक्यानं काही करत असतो, आपण बघत नाही. रिस्क अशी आहे की 4-5 वर्षानंतर जर त्याचं कधी ऑडिट निघालं तर त्यांनी एवढ्या प्रकारच्या चुका केलेल्या असतील की तो कॉम्पोजिशन स्कीम मधून बाहेर जाईल आणि त्याला रेग्युलर रेटनं टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टी लागेल. कसं ते बघा. एक तर कॉम्पोजिशन स्कीमचं रजिस्ट्रेशन घेतानाच तुम्हाला तिथे टिक केलं पाहिजे, नाहीतर कॉम्पोजिशन स्कीम मिळत नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे बाहेर पडताना आणि आत पडताना स्टॉकची पोझिशन वगैरे ते सगळं बघायला पाहिजे. आपण मुद्दा विसरतो.
कॉम्पोजिशन स्कीम वाल्यानं 1 रुपयाची जरी आउट ऑफ स्टेट विक्री केली तर चालत नाही. त्यानं सर्व्हिसेसचा पुरवठा केला तर चालत नाही. त्याला कर लागत नाही अशा वस्तूचा पुरवठा केला तर चालत नाही. कॉम्पोजिशन स्कीम वाल्यानं विक्रीच्या बिलावर डोक्यावरती बोल्ड मध्ये त्याला कॉम्पोजिशन आहे असं लिहावं लागतं. किती जण लिहितात, किती वकील लोकांनी त्या कॉम्पोजिशन वाल्यांची विक्रीची बिलं बघितली. कॉम्पोजिशन वाल्यांनी दुकानाच्या बोर्डवर मी कॉम्पोजिशन डीलर आहे, टॅक्स लागत नाही असं लिहायला पाहिजे. आणि दुर्दैव असं आहे, या सगळ्या म्हटल्या तर छोट्या गोष्टी आहेत, परंतु यातली एक जरी गोष्ट राहिली आणि 4-5 वर्षांनी जर त्या एसटीओ ला जीएसटी ऑफिसरला जर लक्षात आली तर ही विल थ्रो अवे युअर कॉम्पोजिशन स्कीम आणि रेग्युलर रेटनं जाईल तो व्यापारी टोटली रस्त्यावर येईल. तसं दुसरी स्कीम आहे लेबरची, त्याच्यामुळे अटी आणि शर्ती आहेत त्या बघून घ्या. आणि म्हणून कॉम्पोजिशन स्कीमचा डिटेल मध्ये सेक्शन 10 चा अभ्यास नुसतं करणे नाही तर त्याचे तपशील वारंवार व्यापाऱ्याला कळवणे आणि व्यापाऱ्याकडनं रेकॉर्ड आपण स्वतः तपासणे, त्याचं कुठं गुन्हा तर होत नाही ना, हे जरुरीचं आहे. कारण नॉर्मली त्याच्या ऑडिटला केसेस लागणार नाही, छोटा व्यापारी म्हणून सोडतील. परंतु जर चुकून माकून कधी जर पकडलं तर त्याचा कुठलाही सेल, एखादं कर्नाटकचं गिराईक आहे त्यानं आयजीएसटी लावला, सीजीएसटी एसजीएसटी लावला, परंतु नंतर त्यांनी आयजीएसटी धरला तर तो कॉम्पोजिशनच्या बाहेर पडून जाईल. प्लीज काइंडली एनलाइटन वेदर दाल मिळते नंतर बघू. तसाच विषय पुढचा आहे ई-वे बिलचा. एक लक्षात घ्या, ई-वे बिलचा विषय आपल्याला रोज जरी लागत नसला तरी कलम 138च्या सर्व तरतुदी आणि त्यामधले सर्व बदल व्यापाऱ्याला कळवत राहणं महत्वाचं आहे. तुमचा तुम्हाला मनाला प्रश्न विचारा, ई-वे बिलचे अपडेट जेवढे म्हणून अमेंडमेंट आले त्या सगळ्या अमेंडमेंट तुम्ही वेळच्या वेळी किती वेळा व्यापाऱ्यांना कळवल्या? कारण ई-वे बिलचा संबंध व्यापाऱ्याला येत असतो आणि अमेंडमेंट आपल्याकडे येत असतात. मी ई-वे बिलचा किती अभ्यास करून जर तो माझ्या खिशात ठेवला तर त्याचा काही उपयोग नाही. मला ई-वे बिलच्या सगळ्या अमेंडमेंट रिलेटेड टू सेक्शन 138 ऑनवर्ड्स या टाइमली सारख्या व्यापाऱ्याला कळवल्या पाहिजेत आणि त्याला ती माहिती दिली पाहिजे. ई-वे बिलच्या बाबतीत मी अपडेट का राहिलं पाहिजे याच्याकडे ई-वे बिलच्या बाबतीत केव्हाही अर्जंट व्यापाऱ्याचा फोन येतो, रात्री अपरात्री फोन येतो की तामिळनाडूला मेरी गाडी पकडली आहे, क्या करने का वगैरे वगैरे. त्यावेळी आपल्याला त्या ऑफिसरच्या पॉवर्स काय आहेत, तो काय करू शकतो, सीझर, डिटेन्शन, त्याला नोटीस वगैरे वगैरे, हे सगळं आपल्याला बाय हार्ट पाहिजे. अदरवाइज वी कॅनॉट गिव्ह रिस्पॉन्स. रात्री 12 वाजता त्याला फोनवर आपण त्याला उत्तर देऊ शकणार नाही आणि ई-वे बिलच्या क्वेरीला आपण टाळू पण शकत नाही की 12ला रात्री फोन करू नको कारण त्याची गाडी पकडलेली असते. तर ई-वे बिलच्या बाबतीत एवढा मुद्दा लक्षात घ्या. मागाचं कॉम्पोजिशन, आत्ताचं ई-वे बिल आणि पुढचं मी जे सांगणार आहे जॉब वर्क, या 3 गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला सारख्या व्यापाऱ्याला कम्युनिकेट केल्या पाहिजे कारण त्याचा संबंध व्यापाऱ्याला येत असतो. आता जॉब वर्क मध्ये घ्या, आपल्या क्लायंट्स पैकी महत्वाचे जॉब वर्कर सोडले तर इतर खूप क्लायंट छोटं काही ना काही जॉब वर्क करत असतात आणि आपल्याला ते माहित पण नसते, आपल्याला ते लक्षात पण येत नाही. आणि त्यामुळे जॉब वर्क साठी असलेलं कलम 19 आणि नियम 45, सेक्शन 19 आणि रूल 45 याच्याकडे आपलं लक्ष सहसा जात नाही. क्या जॉब वर्क आहे, क्या पडणे का म्हणून आपण ते बघत नाही आणि त्यामुळं त्यातला जीएसटी ITC 04 जो भरावा लागतो तो मेजॉरिटी लोकांचं त्यात दुर्लक्ष होतं. मेजॉरिटी आपलंही लक्ष पोहोचत नाही, तो जॉब वर्करही भरत नाही आणि त्याचा आपल्याला पुढे ITC मध्ये बराच त्रास होतो. आणि म्हणून जॉब वर्कर सुद्धा लक्ष ठेवून त्यांना वेळच्या वेळी कळवलं आपल्याला महत्वाचं आहे. मी आतापर्यंत साहेब लोक जे काही सांगितलं ते तुम्हाला सीजीएसटीच्या रिलेटेड सांगितलं. आता एक गोष्ट अशी आहे की जी आपल्याला IGST ऍक्ट मध्ये मिळते. मला इथं पण शेअर नाही, ते शेअरला खूप वेळ वाचले, मी विचारत नाही, जाऊ दे. मनातल्या मनात तुम्ही मनातल्या मनात उत्तर द्या
कुठल्या कुठल्या कन्सल्टेशन आणि आपल्याकडच्या ऍक्टिव्हिटीज अशा आहेत व्यापाऱ्याच्या की ज्या तुम्हाला IGST ऍक्ट मध्ये मिळतात, CGST मध्ये बघायला गरज लागत नाही. मनातल्या मनात उत्तर द्या, मी तुम्हाला सांगतो. प्लेस ऑफ सप्लाय, जर तुम्ही प्लेस ऑफ सप्लाय CGST मध्ये जर हुडकायला लागलात तर मिळणार नाही. मी परत सहज ट्रायल म्हणून 4 मित्रांना विचारलं, 4ही जणांना माहित नव्हतं की प्लेस ऑफ सप्लाय हे IGSTच्या सेक्शन 10 मध्ये आहे. तर मी ज्या आता गोष्टी सांगतो त्या गोष्टी तुम्हाला IGSTत बघायला मिळतात, CGST नाही, की ज्या IGSTच्या पुस्तकाला सहसा आपण हात लावत नाही. प्लेस ऑफ सप्लाय, इम्पोर्ट, एक्सपोर्ट, डीम्ड एक्सपोर्ट, स्पेशल इकॉनॉमी झोन, झिरो रेटेड सप्लाय, लोकेशन, फिक्स्ड एस्टॅब्लिशमेंट, ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्या इंटरस्टेट और इम्पोर्ट एक्सपोर्टची कनेक्टेड आहेत, या IGST मध्ये आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचा सेक्शन की जिथं माझ्यासारख्या साध्या वकिलाचं दुर्लक्ष होतं, परंतु जो आपल्याला रोज लागतो तो म्हणजे सेक्शन 10 ऑफ दी IGST ऍक्ट. सेक्शन 10 चा अर्थ, आता या 282 लोकांच्यातल्यांना प्रश्न टाकलं तर निम्म्यांचं उत्तर इकडे येईल, निम्म्यांचं उत्तर इकडे येईल आणि ते धोकादायक आहे. याचं कारण प्लेस ऑफ सप्लाय मध्ये जर एखाद्या आउट ऑफ महाराष्ट्राचं गिऱ्हाईक महाराष्ट्रात आलं आणि त्याला मी जर माल विकला, तो कधी RD असेल कधी URD असेल, त्याला CGST लावायचा का IG लावायचा, हा प्रश्न मी जर आता विचारलं तर निम्मी उत्तर एका बाजूला येतील, निम्मी उत्तर एका बाजूला येतील. आपली काय उत्तर येतील याला महत्व नाही. तुम्ही आता विचार करा, तुमच्या व्यापाऱ्यांनी काय केलं असेल. तुमचे क्लायंट तुमच्या डोळ्यापुढे आणा आणि तुमचा तुम्हाला प्रश्न विचारा, दॅट वेदर यू आर 100% शुअर की तुमच्या क्लायंटनी या केसमध्ये CGST लावायचा असेल तर त्यानं CGSTच लावलाय आणि IG लावायचा असेल तर IGच लावलाय. आणि ही जर गॅरंटी नसेल तर माझं मत आहे, टुमॉरो मॉर्निंग सगळ्यात पहिला काम आपण व्यापाऱ्यांना बोलवून ते सगळा सेक्शन 10 पहिला स्वतः अभ्यासून त्याला एक एनॉलॉजी दिली पाहिजे की जर तो RD असेल तर असं कर, URD असेल तर असं कर, डिलिव्हरी कोणी दिली त्याच्यावर असं कर. हे कन्सेप्ट जर क्लिअर केल्या नाहीत आणि जर ज्यावेळी 4, 5, 6 वर्षानं त्याच्या विक्री बिलं तपासली जातील आणि जर त्यावेळी गव्हर्नमेंटनं जर असा हट्ट धरला की तुम्ही रॉंगली CGST लावलाय, मी IG लावणार, किंवा रॉंगली IG लावलाय CGST लावणार, त्यावेळी तो व्यापारी कदाचित आपल्याला दोष देईल की साहब आपने हमको बराबर इसका नहीं बताया. आणि म्हणून सेक्शन 10 ऑफ दी IGST ऍक्टचा खूप तपशीलवार अभ्यास करून आपलं एकदा मत ठरवून ते लेखी करून घ्या आणि सर्व व्यापाऱ्यांची जुनी जी विक्रीची बिलं आहेत ती सगळी तपासून घेतली पाहिजेत. चुकीचं झालं असेल तर बदलून घेतली पाहिजेत आणि याच्या पुढे कशा पद्धतीनं केलं पाहिजे ते सांगितलं पाहिजे. मला वाटतं कुठल्याही भाषणात हे तुम्हाला इतकं डिटेल कोणी सांगणार नाही. हे तुम्ही जरा प्लीज बघून घ्या, अतिशय महत्वाचं आहे. आतापर्यंत साहेब तुम्हाला मी जी काही माहिती दिली, माझं 70% भाषण झालंय, एक 15 मिनिटं लागतील. आतापर्यंत मी जी काही तुम्हाला माहिती दिली ती त्या सोडून कायद्यामध्ये ज्या इतर तरतुदी आहेत ज्या रोज लागत नाहीत त्याची तुम्हाला माहिती देतो थोडी. याच्यात थोडं 5-10% तुमचं डिफर असेल. मी जे पहिल्या वाक्यात सांगितलं की GST कायद्यातला फक्त 20% पोर्शन आपल्याला डीप अभ्यास करावा लागतो की ज्याच्यामध्ये आपले मेजर क्लायंट कव्हर होतात आणि 80% पोर्शन आहे तो फक्त वरवरनं प्रॅक्टिशनर म्हणून माहित पाहिजे की ज्याच्याकडे आपल्या फक्त 20% केसेस कव्हर होतात. तर कुठले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला रोजचं लक्ष द्यायचं कारण नाही, ते म्हणजे सेक्शन 2 मधल्या उरलेल्या 100 व्याख्या. 121 पैकी 20 व्याख्या ज्या महत्वाच्या सोडल्या तर 100 व्याख्या आहेत, त्याचा मला डेली अभ्यास करायला लागत नाही. टाइम ऑफ सप्लाय, व्हॅल्युएशन, अँटी प्रॉफिटरिंग, शासकीय निमशासकीय सेवा, TDS, TCS, रिफंड, असेसमेंट, ऑडिट, नॉन रेसिडेन्शियल टॅक्सेबल, कॅज्युअल टॅक्सेबल, सर्च अँड सीझर,
कॉन्फिस्केशन ऑफ गुड्स, डिमांड अँड रिकव्हरी, अपील, रिव्हिजन, ऍडव्हान्स रुलिंग, पेनल्टी, प्रॉसिक्युशन, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्वसामान्य माझ्यासारख्या गावातल्या वकिलाला आपल्याला रोजचा टच येत नाही. त्यामुळे तुम्ही घाबरायचं काही कारण नाही की मला सगळा जीएसटी ऍक्ट वाचला पाहिजे. हा एक मुद्दा तिथे लक्षात ठेवा. माझ्या मते भाषणाच्या मी शेवटाला आलेलो आहे. जवळजवळ मी सगळं कव्हर केलंय. मी काय कव्हर केलंय तेवढं फक्त 1.5 ते 2 मिनिटात रिवाइज करतो आणि मग मी माझा विषय संपवतो. गप्पा टप्पामध्ये आपण एकमेकाला आणखीन काय असेल ते शेअर करूया. मी सुरुवातीला सांगितलं कायद्यामध्ये 8 प्रकार आहेत. 4 ऍक्ट, 4 रूल, नोटिफिकेशन, सर्क्युलर वगैरेचे 10 प्रकार आहेत. हे सोडून ऍडव्हान्स रुलिंग, ट्विटर वगैरेचे 5 प्रकार आहेत. असे टोटल 23 प्रकार आहेत. एकूण कायद्याच्या फक्त 20% आपल्याला अभ्यास करावा लागतो, परंतु तो पक्का पाहिजे म्हणजे बाकीच्या 80% पोर्शनला फारशी अडचण येत नाही. मी तुम्हाला 3 टिप्स दिल्या. एक म्हणजे ऍक्ट, रूल, नोटिफिकेशनचं एकत्रित पुस्तक असावं आणि एकच पुस्तक हाताळावं. दुसरं, एक एक्सेल शीट काढून ठेवावी. त्याच्यामध्ये तुम्ही सिंपल केसेस आणि कॉम्प्लिकेटेड केसेस असं बायफर्केशन करून ठेवावं. आणि त्यानंतरची तिसरी शीट ही एक्सेल शीट आहे, सॉरी, ऍक्ट, रूलचं नोटिफिकेशन आणि क्लायंटचं बायफर्केशन, अशा 3 टिप्स दिल्या. याचा आपण रोजच्या रोज तिथं अभ्यास केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगितलं की जसं फिल्म स्टार आहे, गायक आहे, स्टुडंट आहे, हे जर रोज अभ्यास करतात तर मी देखील रोज 30 मिनिट्स अभ्यास करून रोजच्या अमेंडमेंट माझ्या पुस्तकात किंवा एक्सेल शीट मध्ये अपडेट केल्या पाहिजेत. त्याशिवाय मला खुर्चीवर बसायचा कॉन्फिडन्स येणार नाही. आणि सगळ्यात शेवटी मी कुठल्या गोष्टी महत्वाच्या जास्त नाहीयेत ते पण सांगितलं की ज्याच्याकडे अधूनमधून तुम्ही कानाडोळा केला तरी चालतो. माझ्या मते, माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मी जो विषय डेव्हलप केला तो सर्वसामान्य वकिलांना खूपच उपयोगी पडेल असं वाटतंय. त्यातूनही माझं काही चुकलं असेल तर जरूर सांगा. तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर आपण सगळे मिळून गप्पा करूया. धन्यवाद. येस, ऑर्गनायझर. धन्यवाद किशोर भाऊ. येस. एक गोष्ट मला आवर्जून शेअर केली पाहिजे किशोर भाऊच्या इंट्रोडक्शन मध्ये. डे 1 पासून जेव्हापासून मुलाखत झाली किशोरजींची, तेव्हापासून एका मुद्द्यावर त्यांचा स्ट्रेस सतत होता, जो आजच्या भाषणात पुन्हा एकदा अधोरेखित झाला. आणि तो म्हणजे मुंबई पुणे सोडून बाकीच्या ठिकाणचे प्रॅक्टिशनर्स डेव्हलप झाले पाहिजेत आणि त्यांनी मेन स्ट्रीम मध्ये म्हणजे मुंबई पुण्याच्या ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा काम केलं पाहिजे. हा तो मुद्दा. आणि जो पहिल्या दिवसापासून किशोरजी स्ट्रेस देत आहेत आणि नुसतं देता येत नाही तर STPM चे प्रेसिडेंट होऊन त्यांनी तो सिद्ध करून दाखवला. आणि आजचं भाषणाचा गाभा सांगायचं म्हटलं तर मला असं वाटतं की हाच होता की मोटिवेशनल एरियातले प्रॅक्टिशनर्स स्ट्रॉंग व्हावेत, त्यांनी अभ्यास करून आपली प्रॅक्टिस करावी आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसरीकडे कन्सल्टेशनला जायची गरज पडू नये त्यांना. कुणाला काही प्रश्न असतील या त्यांच्या विषयाशी संबंधित, जीएसटी मध्ये क्वेरीज हजारभर असू शकतात, त्याची काही सीमा नाही. तर या विषयासंबंधी कोणाला क्वेरी असतील तर त्या नक्की विचारा. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकल्या तर उत्तम होईल, जेणेकरून मला आणि किशोरजींना ऍट अ टाइम त्या दिसतील आणि त्याच्यावर मग पुढे जाता येईल. प्लीज काइंडली एनलाइटन वेदर दाल मिल प्रोसेसिंग दाल फॉर द अदर चार्जिंग प्रोसेसिंग फीज हा आजचा विषय नाही सांगणार नाही मी. इफ ए पर्सन गिव्स कॉन्ट्रॅक्ट टू कन्स्ट्रक्ट ए बंगलो टू ए डेव्हलपर फॉर ₹50 हा आजचा विषय नाही. सुदर्शन कदम, टॅक्स रेट फोनवर सांगू नये, अतिशय सुंदर सजेशन दिली सुदर्शन कदम, तुमचं धन्यवाद. हा माझ्यातला विषय राहिला होता, मी ऍड करून तुम्हाला नोट्स पाठवतो की रेट ऑफ टॅक्स आणि HSN कोड या ज्या 2 गोष्टी आहेत त्याच्या बाबतीत ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये तुम्ही जाऊ नका. याचं कारण ते 100% जर घाई गडबडीत निर्णय दिला तर चुकतो.
त्यामुळे रेट ऑफ टॅक्स आणि HSN कोड कोणी जरी विचारला तर त्यांना सरळ सांगा की मला बघून सांगायला पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याचं वाचून उत्तर द्यायला हरकत नाही. हा, सजेस्ट एनी बुक. माझ्याकडे 3, 4, 5 प्रकारची आता पुस्तकं आहेत. यातलं अतिशय उत्तम आणि परफेक्ट ऍक्ट रूल आणि एकाच ह्याच्यात असलेलं बुक मी या नोट्स बरोबर उद्या तुम्हाला ग्रुपमध्ये मी टाकतो, कारण तिथं लेखक आणि पब्लिकेशन आणि त्याची किंमत आणि लेटेस्ट काय आहे बोल सकता चौकशी करून लेटेस्ट तुम्हाला मी उद्याच्या उद्या टाकतो. नोटिफिकेशन व सर्क्युलर मध्ये यात मेजर फरक काय? नोटिफिकेशन हे नॉर्मली बाय ऍक्ट असतं, सपोर्टेड बाय ऍक्ट असतो. सर्क्युलर जे असतं ते सपोर्टेड बाय ऍक्ट अनेक वेळा असत नाही आणि त्यामुळे असं म्हणलं जातं की ऍक्ट रूल्स अँड नोटिफिकेशन्स आर बाइंडिंग बट सर्क्युलर्स आर बाइंडिंग ऑन द डिपार्टमेंट ओनली आणि नॉट ऑन अस. त्यामुळे हा बेसिक फरक आहे. सर्क्युलर हे जीएसटी काउन्सिलचं किंवा त्या कमिशनरचं मत आहे किंवा तो खुलासा आहे आणि नोटिफिकेशन हा अध्यादेश आहे. हा त्यातला फरक आहे. ऍक्ट आणि रूल मध्ये याच्यात फरक काय? ऍक्ट हा पार्लमेंट मध्ये किंवा लेजिस्लेचर मध्ये पास केला जातो आणि त्याच्या अनुषंगाने जे केलं जातं ते रूल्स त्याला केले जातात. रूल हे नॉर्मली प्रोसिजरल असतात. ऍक्ट मध्ये नॉर्मली पॉलिसी डिसिजन असते. त्यामुळे सगळ्यात महत्व असतं ऍक्टला, त्याच्या खालचं महत्व रूलला, त्याच्या खालचं महत्व नोटिफिकेशनला आणि त्याच्या खाली मग सगळं FAQ, ट्विटर जे काही असेल ते सगळं लीगल. त्याला बेस काही नाही. ते आपल्याला सवडी शास्त्रांना फायद्याचं असेल तर घ्यायचं, नाही फायद्याचं असेल तर सोडायचं. जीएसटी शेड्यूल्स आणि जीएसटी सेक्शन्स यामध्ये फरक काय? जीएसटी जे शेड्यूल आहे ते सेक्शनचा एक भाग असतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे सेक्शन म्हणजे कायदा आणि तो कायदा लेजिस्लेचर, पार्लमेंट, राज्यसभा, लोकसभा किंवा विधानसभा पास करते आणि शेड्यूल्स जे असतात त्याच्यामध्ये जे काही तपशील त्या ऍक्ट मध्ये दिलेले असतात की बाबा केमिकल्स कुठले आहेत त्याची यादी, 2% कुठले आहेत त्याची यादी किंवा कशाला काय म्हणायचं त्याची यादी, असे जे त्या ऍक्ट मध्ये घालणं शक्य असत नाही. तिथं त्याला फक्त म्हटलेलं असतं ऍज पर शेड्यूल 1, ऍज पर शेड्यूल ए, ऍज पर ए आणि शेड्यूल मध्ये त्याचा तपशील दिलेला असतो. ऍक्च्युली तो कायद्याचाच भाग असतो, फक्त त्याच्यात तपशील सांगायचं असतं म्हणून ते शेड्यूल मध्ये घातलेलं असतं. हा, ते एकाने विचारले कॅल्क्युलेशन रूल 40 to 43 तो विषय नाहीये, तो नाही, कायद्याचा विषय नाही. तुम्हाला अनिल भाई शहानी म्हटल्याप्रमाणे जीएसटी कसा अभ्यासावा या विषयीचे तुम्ही प्रश्न विचारा किंवा तुमच्या सजेशन्स घ्या. बाकीचं तर काय अनिल भाई दिसत नाहीये. मी आहे. बाकीचे सब्जेक्ट काही येत नाहीयेत. हा, आजच्या विषयाशी रिलेटेड प्रश्न इथून पुढे आलेले दिसत नाहीयेत काही, जितके आपण चर्चा केली त्याच्यानंतर. प्रश्न जाऊ द्या. जर कोणाचे सिनियर सुद्धा लोक इथं बरेच आहेत, त्यांनी सुद्धा जर काय सजेशन दिले तर मला आवडेल. मी 1 मिनिट बोलू का किशोर भाई? जरूर बोला सर. हा सर जी, जीएसटी मध्ये 11(4) सेक्शन आहे. त्याच्यात म्हटलं की सेंट्रल काउन्सिलच्या याच्याने सजेशनने जे नोटिफिकेशन निघालते एचजीएसटी मध्ये गृहीत धरायचे, तर ते सर्व नोटिफिकेशन गृहीत धरले जातील का? नाही, मला मी परत सांगा. एचजीएसटी सेक्शन 11(4) त्याच्यात असतं. हा, त्याच्यात म्हटलेलं आहे की एचजीएसटी खाली जे नोटिफिकेशन निघतील सीजीएसटी आपल्या काउन्सिलच्या याच्याने, ते सर्व याच्यात स्टेटचे गृहीत धरायचे, म्हणजे नवीन काढण्याची गरज नाही. करेक्ट आहे ना, बरोबर आहे ना? एसजीएसटी ऍक्ट, रूल आणि नोटिफिकेशन सुद्धा खूप मोठे आहेत, परंतु त्याला आपण हात का लावत नाही? तर ते जवळजवळ 98% सीजीएसटी ऍक्ट ची रेप्लिका आहे. फक्त एसजीएसटी सेपरेट पाहिजे म्हणून केलंय. आता खरं म्हणजे मलाही माहित नाही, इथं जर कोण सिनियर असेल तर सांगावं. माझाच प्रश्न आहे की एक्झॅक्टली एसजीएसटी ऍक्ट आणि रूल मध्ये असे वेगळे कुठले मुद्दे आहेत आपल्या महाराष्ट्रासाठी की जे सीजी मध्ये किंवा आयजी मध्ये नाहीये? ते शोधावे लागतील. दिनेश तांबडे आहेत का इथं? होते का गेले? अनिल भाई आहेत का? ठीक आहे, चला नेक्स्ट. चला, मला असं वाटतं की बोला बोलण्याच्या ऐवजी एक मिनिट बोलू का?
किशोरबाईंनी मला सर्व लेक्चर अगोदर पाठवून दिलेलं होतं. त्यांनी मला विचारलं होतं, सर आता तुम्ही वाचून घ्या, पण कोणाला दाखवू नका, काही सजेशन असतील तर करणार. किशोरबाई इतके मोठे होतात त्याचं कारण आहे. लहान लहान गोष्टी सुद्धा लक्षात येतात. मी त्यांना 2 सजेशन सांगितले होते की हे कव्हर केलं किशोरबाई, ते लेक्चर त्यांनी लगेच कव्हर केलं. पूर्ण भाषणामध्ये मी सांगितलं ही हॅज ऑलरेडी टेकन इट. म्हणजे त्यांचा मोठेपणा याच्यात जास्त दिसतो की आपण सुद्धा सांगितलेलं लक्षात देतात. आणि मी पूर्ण वाचल्यानंतर त्यांनी मला स्वतः विचारलं, तुम्ही वाचलं का नाही अजून? म्हटलं वाचलं किशोरबाई, पण 2 सजेशन सांगायचे का नाही तेवढी विचार करत होतो. पण मी सजेस्ट करतो तुम्ही घ्या नका घ्या, पण ही हॅज ऍक्सेप्टेड द रेकमेंडेशन अँड टेकन कव्हर इट. थँक्यू किशोरबाई, तेवढंच सांगायचं होतं. अनिल भाई विल डू दॅट. मला आनंद आहे की अगदी आता शेवटपर्यंत सुद्धा 266 ची उपस्थिती आहे. सर 289 ला पोहोचलो होतो आपण. या आय एम व्हेरी मच चिराग थँक्यू. भाई काही बोलतायत, चिराग भाई बोलतायत. हो द्या ना, काही सजेशन्स मला पाहिजे. चिराग भाई बोलिये, त्यांना म्यूट करा. हेलो या एम आई ऑडिबल? ऑडिबल चिराग भाई बोलो. Kishore, suggestion for you as well as for the organizers that recently आपल्या वेट मध्ये कसं होतं, recently I am facing much and at many places the same issue. आपल्या वेट मध्ये कसं होतं, मॅच मिसमॅच, परत आरसी कॅन्सलेशन, परत नॉन फायलर्स, परत आता जीएसटी मध्ये ASMT 10 नोटीस पण खूप सारे सुरू झालेले आहे. आणि त्याच्यामध्ये पण परत इश्यू असा असतो की व्हॉट इज द ट्रीटमेंट गिवन आफ्टर पेमेंट ऑफ 180 days प्लस गुड्स रिटर्न. तर ऑर्गेनायझर आणि इवन किशोर युअरसेल्फ ऑल्सो ह्याच्यावर एक काहीतरी छोटा करून जर एक ASMT 10चा उत्तर कसा द्यावा हे ते छोटे काहीतरी सब्जेक्ट घेतले. आणि मेन इश्यू कसा येतो 17-18 मध्ये आणि 18-19 मध्ये पण आपल्याकडे कंपॅरिझन नव्हती. आणि हे लोक प्रश्न विचारतात GSTR 3B आणि 2A कंपॅरिझन. म्हणजे ते 2A बरोबर 17-18, 18-19 मध्ये मॅच करणं खूपच अवघड जातं. तर ह्याच्यावरती आयोजकांनी काहीतरी विचार करावा, रिप्रेझेंटेशन करावं किंवा एखादं दुसरं लेक्चर ऑर्गनाईज करावं, म्हणजे सगळ्यांना हा विषयाची माहिती पडेल. येस थँक्यू. येस सर, चिराग भाई आय ऍक्सेप्टेड. बिलकुल आम्ही विचार करू आणि पुढच्या लेक्चर बहुतेक त्याच्या विषयावर घ्यायचा प्रयत्न करू. येस त्या हिशोबाने शोधावं लागतं आम्हाला स्पीकर. जसे आम्हाला किशोरबाईंना शोधण्यात बराच वेळ गेला की मराठीत कायदा वाचायचा कसा हे शोधण्यासाठी मी वर्षापासून शोधत होतो. किशोरबाईचा शोध लावला आम्ही. करतो चिराग भाई ते पण. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद चिराग भाई, आमच्या पुढच्या सेमिनारसाठी सब्जेक्ट सुचवल्याबद्दल. हँडलिंग इश्यूज अंडर जीएसटी हा चांगला विषय होईल आणि त्याच्यावर आपण नक्कीच एक सेमिनार घेऊ जो सगळ्यांना उपयोगी होईल आणि सगळे याच पद्धतीने त्याला उपस्थिती देतील अशी मला खात्री आहे. किशोरबाई आणि आजच्या सेमिनारचे फॉर्मल आभार प्रदर्शनासाठी नाशिक ट्रॅक प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री NB मोरे यांना मी इन्व्हाइट करतो. श्रीयुत NB मोरे. मोरे साहेब आहात आपण? आहे. येस. नमस्कार. 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 आजच्या या आभासी मंचावर प्रथमतः मी आयोजकांचे मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः आभार मानतो. आणि जीएसटी कायदा हा किती किचकट आहे किंवा किती किचकट होता असं आपण दररोज सांगत असतो. तो कायदा अतिशय साध्या आणि अचूक पद्धतीने कसा हाताळता येईल याबद्दल आजचे वक्ते श्री लुल्ला सरांनी या जीएसटी बद्दल एकदम अचूक अशी माहिती आणि सर्वसामान्य ज्युनियर प्रॅक्टिशनरला हा कायदा कसा हाताळायचा याबद्दल अत्यंत उपयुक्त माहिती दिली. त्याबद्दल मी 8ही असोसिएशन वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसेच आज आपले SGSचे जॉईंट कमिशनर श्री राका साहेब यांनी डिपार्टमेंट बद्दल जी मार्गदर्शक माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे या 8ही असोसिएशनच्या वतीने आभार मानतो. व या वेबिनारसाठी आज
जवळपास 287 पार्टिसिपंट अवेलेबल होते. त्यांनी आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल त्यांचेही मनापासून या 8ही असोसिएशन वतीने आभार मानतो व आजच्या वेबिनार यशस्वी करण्यासाठी आपल्या जळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष श्री मगन पाटील सर, तसेच साहेबराव पाटील सर, तसेच अनिल कुमार शहा सर यांनी अत्यंत जोर देऊन एवढी मोठी संख्या या कार्यक्रमासाठी उपस्थित केली त्याबद्दल या 8ही असोसिएशन वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसेच नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनरचे अध्यक्ष व कार्यकारिणी अध्यक्ष श्री अनिल चव्हाण साहेब व त्यांची कार्यकारिणी यांचेही आभार मानतो. तसेच इतर 8ही असोसिएशनचे अध्यक्ष व त्यांची कार्यकारिणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात व या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थांबतो. मित्र, कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी 2 गोष्टी मला सांगायचा मोह होतोय, ज्यासाठी किशोरजी लुल्लांना आपण बोलवू शकतो पुन्हा. आपल्या प्रॅक्टिसचा विषय सोडून एक गोष्ट म्हणजे अशी आहे की NGOज, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन या क्षेत्रामध्ये किशोरजींचं काम मोठं आहे आणि त्यांनी NGOजनी फंड रेझिंग कसं करावं यासाठी एक मोठा सेमिनार आणि मेळावाच सांगलीला आयोजित केला होता. आणि दुसरी गोष्ट जी मी स्वतः अनुभवली आहे ती आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट खाली किशोरजींचं काम. त्यासाठी किशोरजींना मी 2 वेळा जळगावला इन्व्हाइट केलं होतं फक्त RTI वर लेक्चर देण्यासाठी. तर त्यांच्याकडे हे 2 विषय असे आहेत की आपल्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये त्याचा संबंध येतोच, समाजाचा भाग म्हणूनही संबंध आपला येतो. तर त्यासाठी किशोरजींना जरूर तुम्ही बोलवा. हे एक वेगळं काम आहे. GSTची प्रॅक्टिस किंवा आपली टॅक्स प्रॅक्टिस हे वेगळं काम आहे, पण किशोरजींचे हे 2 पैलू असे आहेत की जे समाजामध्ये आपल्याला वावरताना समाजासाठी कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. मी आपल्या सगळ्यांच्या जी बोला. किशोरजींचं जे रोटरीच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठं काम आहे. त्या प्लॅटफॉर्म पासून त्यांना आपण बोलवू शकतो आणि तिथं सुद्धा ज्यांना खूप महत्वाचा रोल प्ले करतात. शेवटी अनिल भाई अशी विनंती होती, जर आलोकजी मेहता आणि मनोजजी चितळकर असतील तर त्यांनी 2-2 मिनिटं बोलावी अशी मला त्यांना विनंती आहे. जर आलोकजी आहात आपण? आलोकजी मेहता आणि मनोजजी चितळकर. हा आलोकजी, नमस्ते सर. नमस्कार. खूप चांगला सेमिनार झाला आणि एक नवीन प्रकारचा सेमिनार झाला आणि ते म्हणून आम्ही आभारी आहोत जळगाव डिस्ट्रिक्टच्या असोसिएशनच्या, नॉर्थ महाराष्ट्राच्या आणि सगळ्या डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या. ती इन्व्हाइट केला आम्हाला आणि किशोर लुल्लाने खूप छान ते सेमिनार जी आपल्याला ओळख दिली आहे. हे एकच करायचे आहे की हे वेगळ्या प्रकारच्या सेमिनार जर आपण करूया तर आपल्याला एक नवीन बातमी भेटणार, नवीन आपल्याला एक नॉलेज भेटणार. तो त्यामध्ये आपण ते आता आपण मिळून एक नवीन प्रकारचे एक चालू करूया सगळं मिळून आणि एक वेगळा प्रकार GST आहे, पण एक नवीन मुद्दा कसा त्याला बघायचा, कसा नवीन आपण त्यामध्ये एक सेमिनार घेऊ शकतात ते बघूया. पण खूप अभिनंदन किशोर लुल्लाच्या, मगन पाटील साहेबच्या आणि आणखी सगळ्या असोसिएशनच्या फॉर इन्व्हिटेशन अँड रिअली अप्रिशिएटेड द एफर्ट टेकन बाय ऑल असोसिएशन. थँक्यू सर, थँक्यू. मनोज भाई, मनोजजी चितळकर साहेब आहेत. हॅलो, वैभव चितळकर सर आहेत पण म्यूट आहेत आणि व्हिडिओ पण बंद आहे. अच्छा. अनिल भाई चव्हाण. अनिलजी, चॅटबॉक्स मध्ये माझा नंबर मागितलाय तर 94-224 079-79 94-224 079-79. थँक्यू. नमस्कार. खरोखरच लुल्ला साहेब नमस्कार. पाटील साहेब मित्र मगन पाटील सर बघा, नमस्कार. आज इतके सिनियर असून आपण नवीन मंडळी जेवढी मेहनत नाही घेत त्यापेक्षाही खरंच मगन पाटील सरांकडनं जळगाव डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत
आणि खरंच मी तर त्यांना मार्गदर्शन मानतो की आपल्याला जे काही जमत नाही ते मगन पाटील सर स्वतः असोसिएशन जळगाव डिस्ट्रिक्ट, मी तर म्हणतो की जळगाव डिस्ट्रिक्ट प्रॅक्टिस एक साईडला आणि पाटील साहेब एक साईडला. कारण सर लुल्ला सर तुम्ही बघत असाल की मागील 3 दिवसापासून इतकी त्यांनी खरोखरच मेहनत घेतली. आज ते आपलं हे जे वेबिनार आहे 287 290 पर्यंत जे गेलेले, पाटील सर खरोखरच मी तर एकदम मस्तक आहे. आणि तमाम महाराष्ट्रातील जे काही कर सल्लागार असतील किंवा आयोजक असतील, पाटील सर एवढे सिनियर असताना सुद्धा जे काय आज जे करून दाखवलं आमचे नाशिकचे असतील किंवा इतर, खरोखरच त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. तर लुल्ला सर आपण खरंच त्यांना ग्रेट म्हटलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट लुल्ला सर, आम्हाला इतर महाराष्ट्रातील जे स्पीकर येतात, आपण प्रत्येक वेळेस जो आपला सब्जेक्ट असतो आम्हाला नवनवीन काहीतरी प्रत्येक वेळेस जे काही देत चालतात, टाइम मॅनेजमेंट असेल, ड्यू डेटचा लोचा असेल किंवा आपण जे काही वेबिनार घेतले असेच वेबिनार आपण खरोखरच प्रॅक्टिसच्या व्यतिरिक्त आहे, नवीन नवीन माणसांसाठी खरोखरच योगदान आहे. तर मी त्या वतीने मी खरोखरच आपले आभार मानतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येने आमचं नॉर्थ महाराष्ट्रही त्यात अटॅचमेंट होतं. तर खरोखरच एकदम ग्रेट. धन्यवाद पाटील साहेब, मला दोन शब्द बोलण्याची संधी. धन्यवाद सर. सूर्यवंशी साहेब आहेत? सुनील सूर्यवंशी आहे. अनिल भाई नाही आहेत. सर चितळकर सर आलेत, मनोज चितळकर आलेले आहेत. हो, चितळकर साहेब बोलण्याचा आनंद होतो. दोन कारण आम्ही चितळकर सर त्यांना बोला तुम्ही. अनिल शाह सर. हॅलो. सर येतोय सर आवाज? हो येतोय. हा नमस्कार पाटील साहेब. नमस्कार सर. आज हा तुम्ही जो वेबिनार घेतलाय तो सर्वोत्कृष्ट होता. त्याच्यातला विषय हा सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. आणि लुल्ला सरांनी तो ज्या त्यांच्या उगवती शैलीमध्ये आपल्याला एक्सप्लेन करून दिलेला आहे आणि त्याचे विविध पैलू आपल्याला सांगितले आहे, त्याबद्दल लुल्ला सरांचे हॅलो सर, प्लीज अनम्यूट करा. हॅलो हॅलो सर, प्लीज अनम्यूट. अंधार सर अनम्यूट करा त्यांना. हॅलो तुमचा म्यूट आहे सर, आपलं म्यूट झालंय. हॅलो. हा सर. येतोय आवाज सर? हो सर. हा, आज हा पाटील सरांनी जो कार्यक्रम घेतला तो एकदम छान रीतीने घेतलेला आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन तर्फे त्यांचे आभार मानतो. आणि हे अशीच म्हणजे आपल्या टॅक्स प्रॅक्टिशनरला जे आवश्यक आहेत असे आपण वेबिनार करूया. आणि त्यामुळे आपल्या टॅक्स प्रॅक्टिशनरना त्यांचे प्रश्न सोडवण्यास खूप मदत होईल याचा मला विश्वास आहे. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू. मित्र 3 लोकांनी हँड रेज केलेले दिसत आहेत. मी मितेशजी मोदी यांना विनंती करतो की त्यांनी काय सांगायचं 2 मिनिटात सांगा. मितेश मोदी. बोला मोदी सर बोला. हाँ, मैं मराठी तो नहीं बोल सकता. आई एम फ्रॉम जी. सूरत, गुजरात एंड द वाइस चेयरमैन ऑफ ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टैक्स प्रैक्टिशनर वेस्ट जोन. आई अटेंडेड द प्रोग्राम. लुल्ला जी का हमने कुछ मुझे मेजरली समझ में आ गया कि जीएसटी भी आप क्या कहना चाहते हैं. और आई कॉन्ग्रेचुलेट ऑल द ऑर्गेनाइजेशंस एंड आई रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू कंटिन्यू एज a chain program, because for the small tax practitioners and in the official areas, now there are so many issues as to the interpretations and implications of the GST law. So from the side of the AIFTP, I am always ready. We are always ready. अगर आप लोग सब मिलके जितने भी बार एसोसिएशन है जब भी ऐसे कंटिन्यूस प्रोग्राम करना चाहेंगे, we should invite all the seniors to share their views on these critical aspects of the GST law. And we are very much happy if a chain program is going on even in the Marathi. We have conducted the chain program in Gujarati also just 1 month back. And it was very much successful. I request all of you to continue in Marathi for whole 1 week. So all the gray areas can be clarified by the seniors like Lulla ji and the others. Once again, I congratulate all of you on behalf of AIFTP. I am also one of you. So continue these activities. Thank you very much. Thank you, sir. Modi sir, thank you very much. थँक्यू मितेशजी.
मला असं वाटतं की आपण आता अजून कोणी थांबायला हँड रेज केलेल्या 3 लोक बोलले तुम्ही, हो 3 पैकी 2 जण बोलले. एक दिसतंय का पहा, विचारून पहा. भागवत शरद सूर्यवंशी साहेब नाही आहेत का? होते पण गाईड तर झालेले होते. हँड रेस केला होता पण दिसत नाही आता. ओके. सर्व ऑर्गनायझेशन ज्याप्रमाणे आज सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्याचप्रमाणे भविष्यातही सर्वांचं सहकार्य असंच लाभत राहील. आणि ज्यांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं प्रेमाने, सर्व प्रेमाने हजर राहिले आणि सर्व वेळेपर्यंत टिकता राहिले, आपल्याकडे आपल्या सोबतच राहिले. राग साहेब सुद्धा शेवटपर्यंत आपल्या बरोबर आहेत. त्यांनी आमचं बंड सुद्धा ऐकून घेतलं, ज्याप्रमाणे त्यांच्या डिपार्टमेंटचं सांगितलं. अशी सर्वांना मी विनंती करतो आणि अनिल भाईंना सांगतो की त्यांनी मीटिंग आता आटोपती घ्यावी. थँक्यू. धन्यवाद सर. आपल्या सगळ्यांच्या परवानगीने मीटिंग संपली असं मी जाहीर करतो. आणि आपल्याला काही गप्पा मारायच्या असतील तर तुम्ही आहात, नाही तर मग आपण मीटिंग लिव्ह करू शकतो. किशोर जी आहेत का? किशोर भाई को पूछो ना, वो रोटरी प्लेटफॉर्म पर आएंगे ना. आएंगे ना. किशोर भाई इज ऑलवेज रेडी. और किशोर और बाकी के टैक्स प्रैक्टिशनर का ऐसा भी जो है ना, बीच बीच में मेरे से मजाक में बोलते रहते कि जलगांव बुलाओ, हमारे को जलगांव का प्रेम प्यार देकर आने में अच्छा लगेगा. हाऊ टू हँडल इश्यूज इन जीएसटी हा आपला विषय आहे. आपण त्याच्यावर काम करू आणि नक्की त्याच्यावर दुसरा सेमिनार येईल त्यावेळेला आपण किशोर भाईंना बोलवूया. प्रमाणे यस. तर किशोर भाई तेवढा आमच्याकडे हा शब्द ठेवा. आम्ही जेव्हाही बोलू त्यावेळेला आमच्याकरता शब्द द्या, म्हणजे झाला. येतील. किशोर भाई इज ऑलवेज रेडी. आणि जळगावर प्रेम आहेच त्यांचं, काही वाद नाही. खूप छान उपस्थिती होती सर आज. हा मंदरजी, हा क्लोज करू शकता आता. हो मंदारजी, आपण मीटिंग संपवूया. ओके सर. थँक्यू. थँक्यू एव्हरीबडी. येस सर. थँक्यू सर. एंड करतो.